Okay. A very, very warm welcome. Very good morning, all of you. सगळ्यांचं संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये स्वागत आहे. आय होप काल रात्री सर्वांनी फॉर्ग्युनेस टुवर्ड्स मदर ह्या टॉपिकवर खूप डीपली मेडिटेशन केलं असेल किंवा फॉर्ग्युनेसची प्रॅक्टिस केलेली असेल. लक्षात घ्या, आपल्या जीवनातले हे काही ऋणानुबंध आहे आणि ते एकदम जवळचे आहे, एकदम जवळचे. आई, बाबा, मुलं, नवरा, बायको, हे अति अति जवळचा कोण आहे? तर आपला लाईफ पार्टनर, ज्याच्यासोबत आपले मॅक्सिमम कर्म आहे. सेकंड नंबरवर कोण आहे? तुमची मुलं. तिसऱ्या नंबरवर कोण आहे? आई बाबा. पण दादा, आई बाबा तिसऱ्या नंबरवर कशासाठी, फर्स्ट नंबरवर का नाही? तुम्ही तुमच्या जीवनाचा एक आढावा घ्या. तुमचं मन सगळ्यात जास्त कोणासोबत गुंतलं आहे? तुमच्या लाईफ मध्ये सुख किंवा दुःखाची स्थिती कोणत्या व्यक्तीमुळे मॅक्सिमम निर्माण होते? कोणत्या व्यक्तीमुळे तुम्हाला असं वाटते की आपलं जीवन हे सफल झालं? तर आन्सर येईल की माझी लाईफ पार्टनर. हे एकच लाईफ पार्टनर आपल्या जीवनात अशी आहे की जर तुमचं लग्न मे बी फॉर एक्झाम्पल 25व्या वर्षी झालेलं आहे, तर 25व्या वर्षापासून तर मे बी 75व्या वर्षापर्यंत जर साथ आहे दोघांचाही एकामेकासोबत, तर मॅक्सिमम 50 इयर्स तुम्ही ते एका व्यक्तीसोबत राहत आहे. ते सगळ्यात प्रगाढ आणि भारी कर्म कोणाची असन? आपल्या लाईफ पार्टनर सोबत आहे. सेकंड नंबरवर तुमच्यासाठी तुमची मुलं. तुमच्या आई बाबासाठी तुम्ही असाल, पण सेकंड नंबरवर तुमच्यासाठी तुमचे आई बाबा नाही राहू शकत, तुमची मुलं राहील. का? कारण की आपण एक्झाम्पल घेऊन चालू की 25व्या वर्षी लग्न झालं आणि 30व्या वर्षी तुम्हाला 30व्या वर्ष येईपर्यंत तुमच्याकडे 2 मुलं झाले. मुलगा आणि मुलगी असे दोघं जण आहे तुमच्या लाईफ मध्ये. तर त्याचं पूर्ण संगोपन, त्याचं शिक्षण, त्याचं लग्न, त्याचे लेकरं आणि त्याची पूर्ण स्टेबिलिटी, नाही नाही म्हणता म्हणता तो व्यक्ती म्हणजे तुमचे मुलं 40व्या वर्षापर्यंत, मुलगा असेल तर 40 वर्ष, मुलगी आहे तर खूप झालं 25 ते 30 वर्ष, म्हणजे तिचंही कर्तव्य राहील. पण फॉर एक्झाम्पल 25व्या वर्षी तिचंही लग्न झालं, ते दूर चालली जाईल. मन तर गुंतलं आहे, पण ते आता सध्या दूर गेली, दुरावा निर्माण झाला. पण मुलगा जर आहे तो नजरेसमोर राहील. त्याचं लग्न, त्याची येणारी सून तुमच्यासोबत कशी वागते तो एक अलग मुद्दा. नंतर त्यांना होणारे लेकरं, आजी आजोबा म्हणून तुमच्या ग्रँड चिल्ड्रन मध्ये तुमचं गुंतलेलं मन, नाही नाही म्हणता म्हणता तुमचा मुलगा 40व्या वर्षाचा होतपर्यंत आणि तुमचा नातू 10 वर्षाचा होतपर्यंत तरी तुम्ही गुंतलेले आहात. जवळजवळ 40 वर्षाचं
बाळाच्या लेकरा तुमच्या मुलांच्या जन्मापासून तर त्याचा मुलगा होऊन 10 वर्ष होण्यापर्यंत, म्हणजे तुमचा मुलगा 40 वर्षाचा होण्यापर्यंत जवळपास तुम्ही गुंतलेले आहात. आता इथे आई बाबा, का बरं आई बाबा? तुम्ही स्वतःशीच त्या गोष्टीला रिलेट करा. तुम्ही 5-6 वर्षाचे असताना किती जवळ होते? 10 वर्षाचे असताना तुम्ही हळूहळू एक डिटॅचमेंट आलं. 15 वर्षाचे होत असताना तुम्ही जॉब, कॉलेज याच्या जॉब नाही, कॉलेजच्या हायर एज्युकेशनच्या चक्करमध्ये तुम्ही घरातून बाहेर पडले किंवा थोडेसे तुम्ही आउटर सर्कलमध्ये आले. आणखी आई-बाबापासून दूर झाले. 21वं वय येता येता एज्युकेशन कंप्लीट होता होता हार्डली 2-3 वर्ष जो गॅप असते एज्युकेशन आणि जॉब लागण्याच्या मधातला, तेवढेच एक काही प्रसंग असे आहे जे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत घालवता. म्हणजे ठीक आहे, जॉब नाही लागला तर काय करताय पोरगा? आहे बा 1 वर्ष 2 वर्ष झाली घरीच बसून आहे. ते 1 ते 2 वर्ष तुमचे खास करून फॅमिली सोबत जाते. मे बी 25वं वय येता येता तुम्हाला जॉब लागून गेला. प्रायव्हेट असो, कसाही असो, बिझनेस असो, तुम्हाला जॉब लागला. 23-24व्या वर्षीच लागून गेला समजा. 25, 26, 27 वय येता येता मॅक्सिमम टाइम तुमचा घरात कमी आणि ऑफिसमध्ये जाणं सुरू झाला. आई बाबापासून तुम्ही आणखी दूर झाले. 27, 28, 30वं वय येत येत मुलगी असेल तर 25व्या वर्षापासून, मुलगा असेल तर 28-30च्या वयापर्यंत त्याचं लग्न होण्याची सुरुवात होऊन जाते. तो आता एकाच घरात जो स्पेस तो एकट्यामध्ये किंवा आई बाबासोबत घालवत होता, तो आता बायकोसोबत घालवणं सुरू केला. आणखी दुरावा निर्माण झाला. आपल्याकडून खूप असं कमी बंधन आहे आई बाबासोबत. आई बाबाचं आपल्याप्रती जास्त राहू शकते, आपलं कमी आहे. म्हणजे असे 3 टप्पे पडते, ज्याला आपण भारी कर्म म्हणतो. पहिला येते तुमची पार्टनर, दुसरा येते तुमची मुलं आणि तिसरं येते तुमचे आई बाबा आणि त्याच्यानंतर तुमचे भाऊ बहीण. काय कारण की त्यांच्याही सोबत आपलं जो टाइम आहे तो खूप कमी असते. आणि नंतर मग बाकीचे लोक, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचे नेबर्स. कधी कधी एखादा शेजार पण आपल्याला असा मिळून जाते की तुमचा जन्म होत पासून तर तुम्ही म्हातारे होऊन जाल तरी तो शेजार तिथंच आहे. तुम्ही परमनंट त्याच घरात आहे. मे बी तुमचा बिझनेस आहे आणि तो रन होऊन राहिला, तुम्हाला घर सोडायची गरज नाही. तर बाजूचे जे मेंबर्स आहेत, रिलेटिव्ह नेबर्स आहेत, ते तुमचे एक्झॅक्टली फॅमिली मेंबर सारखे झाले. त्यांचंही प्रगाढ कर्म आहे म्हणून ते तुमच्या नेबर्स बनून आले. सगळ्यात भारी कर्म आहे त्यांचं पण. रिलेटिव्ह सुद्धा एक वेळा तुमच्यापासून घरापासून खूप दूर आहे, खूप दूर आहे. तुम्ही कॉलवर पण बोलता की नाही बोलत काही गॅरंटी नाही. शेजार तुमच्या एकदम बाजूला आहे. त्यांच्या घरातला आवाज तुमच्या घरी, तुमच्या घरातला आवाज त्यांच्या घरी रोज जाणं येणं करते. रोज तुम्ही एकामेकासोबत बोलता, भांडता. का? कारण की भारी कर्म आहे म्हणून ते तुमच्या नियर सर्कल मध्ये आले. आपण जे कनेक्ट होऊन राहिलो ते काही असो, ऍज अ स्पिरिच्युअल कनेक्शन असेल आपलं, पण एक खूप जवळचं कनेक्शन आहे म्हणून तुम्ही डेली येऊन बसत आहे. माझा आवाज तुमच्या कानावर, तुमचा आवाज माझ्या कानावर पडत आहे. हे काहीतरी कर्माचं गणित आहे. जितकं भारी कर्म असेल तितके जवळ येऊ. आणि आता हे कर्म करत असताना काही पास्ट मध्ये आपल्या हातून काही चुका झालेल्या आहे, काही आपण असे चांगल्या पण गोष्टी केल्या असतील, त्यानुसार पाप पुण्याची एक सांगड निर्माण झाली. आणि जो व्यक्ती आपल्यासोबत जुळला त्या व्यक्तीच्या प्रती आपला अभाव, द्वेष, भांडण, षडविकार सगळे जे काही आहे, राग, लोभ, द्वेष, हे सगळे
त्यांच्या प्रती सुरू होऊन जाते. कळत न कळत त्यांच्यामुळे आपल्यामुळे त्यांना दुःख होते. खूप वेळा असंही होते की आपल्याला इतके सपोर्टिव्ह लोक मिळतात की आपली मदतच होत जाते. घरचे असो, वाईफ असो, मुलं सुद्धा आपल्याला कधी असे असे येतात आपल्या घरी जन्माला की बस ते लहानशी असतात तेव्हापासूनच त्यांना एक केअरिंग नेचर त्यांच्यामध्ये असते. तुमचे नेबर्स घरचा काय मदत करेल इतका मदत करते. एखादा मित्र, त्या मित्राची फॅमिली तुम्हाला एकदम तुमच्या लेकरासारखंच जपणं सुरू करते. तुम्ही त्यांच्या घरी गेले तर जेवण काय, चहा काय, थोडासा वेळ झाला तर घरीच कॉल करून सांगा की अरे तुमचा पोरगा आमच्या घरी आहे, आज इकडे झोपते. इतकं म्हणजे इतकं एखादा मित्र आणि त्याचा परिवार, त्याची आई इतकी जवळची असते की बस म्हणजे तुमचे आई बाबा काय असत. तोही एक पास्टचा ऋणानुबंध आहे. तोही मित्र तुमचा पास्टचा एक भाऊ किंवा एखादा जवळचा व्यक्ती आहे. आणि त्याची आई हे तुमची कोणीतरी आहे पास्टमध्ये. म्हणून इतकं क्लोज बॉन्डिंग बनलं त्याच्यासोबत. पण असे घटना करत असताना काही प्रेमाचे प्रसंग, काही सुखाचे प्रसंग, काही दुःखाचे प्रसंग, काही क्रोध, हे सगळ्या भावना आपल्या निर्माण होणं सुरू होते. आणि त्याच्या गाठा आपण आपल्या मनामध्ये बांधणं सुरू करून देतो. आणि जितक्या गाठा आपण बांधून ठेवू तितकं ओझं आपल्या मस्तकावर होणं सुरू झालं. आणि ह्या गोष्टी आपण कोणाशी बोलू शकत नाही, कोणाला शेअर करू शकत नाही, त्याच्याबद्दल आपण व्यक्त होऊ शकत नाही. अशा वेळेस तो इमोशनल बॅगेज इतका भारी होऊन जाते आपल्यावर, इतका भारी होऊन जाते की आपण त्या बॅगेज मधून लाईफ टाईम निघू शकत नाही. आणि वारंवार 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 तेच ते प्रसंग आठवणे, तेच ते घटना घडणे, आपण इतके चिडून जातो की आपण आपली ऊर्जा सगळी खराब करून घेतो त्यांच्याशी रिलेट करण्याच्या चक्करमध्ये. आणि आपल्या शनिवार आणि रविवारचे जे मेडिटेशन आहे त्याचा उद्देशच हा आहे. तुमच्यासाठी ही प्रॅक्टिस डेली आहे, लक्षात घ्या. तुमच्या सर्वांना ही जी प्रॅक्टिस करणे आहे ही डेली करणे आहे. पण कशी करायची, कसं डीप मध्ये उतरायचं, कसा टॉपिक चूज करायचा, ते आपण हे शनिवार आणि रविवारच्या सेशन मध्ये समजतो. आणि हे जितकं नॉलेज तुमच्या आतमध्ये उतरत जाईल, एक असा वेळ येईल की तुमच्यामध्ये हा पूर्ण एक सबकॉन्शियस मध्ये एक ऍटो मोड मध्ये एक सिस्टम रेडी झालेलं राहील की जरासे काही चुकलं, माफी मागा. जरासे काही चांगलं झालं, थँक्यू म्हणा. बरोबर. आणि थँक्यू म्हणायचं कसं, माफी मागायची कशी, हे आपल्याला लवकर कळत नाही. म्हणून या सेशनच्या द्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की एक एक टॉपिक कसा सिलेक्ट करायचा आणि त्या टॉपिकला धरून आपण व्यक्त कसं व्हायचं स्वतःच्या मनामध्येच. कारण की गाठा कुठं बाहेर नाही पडल्या आहे, आपल्या मनात पडल्या आहे. त्या सोडून टाकणे. ते सोडू कसं, मी तुम्हाला एक आण्विक ऍटमिक हे जे रिॲक्शन्स असते याची एक शृंखला तुम्हाला सांगितली की जिथे आपली नजर पडन तिथले ऍटम्स आपल्या इंटेन्शनच्या अनुसार व्हायब्रेट करणे सुरू करते. जिथे तुमची दृष्टी पडन, जिथे तुमचं ध्यान जाईल, तिथले अणु सक्रिय होऊन जाते. आणि सक्रिय झाल्यानंतर तुमची जशी भावना आहे, तुमची जशी अंतरप्रेरणा आहे, त्याच्या अनुसार ते आपल्याशी रिॲक्ट करतात.
मग ते स्थूल वस्तू असो किंवा सजीव वस्तू असो किंवा सूक्ष्म वस्तू सुद्धा चालते. सूक्ष्म म्हणजे तुमच्या मनामध्ये, मनामध्येच तुम्ही विचार करत आहे. तुम्ही इंटरनल पॉवर देता त्या सिच्युएशनला, त्या थॉटला. तुम्ही बाहेर बघत आहे, तर बाहेर तुम्ही पॉवर देत आहे. पण ऍक्च्युली व्हायब्रेट होत आहे, अणु व्हायब्रेट होत आहे, ऍटम्स व्हायब्रेट होत आहे. आणि हे व्हायब्रेट झालेले ऍटम तुमच्या इंटेन्शनच्या अनुसार नवीन रूप धारण करणार. आणि तेच नवीन रूप तुमच्या जीवनामध्ये फिजिकल रूपात कर्मसंबंध किंवा एखाद्या वस्तूच्या फॉर्म मध्ये तुमच्या जवळ येईल. आणि पुन्हा त्या कर्माच्या अनुसार किंवा त्या वस्तूच्या अनुसार लाईक डिसलाईक सुरू होईल. आणि पुन्हा तुम्ही एक नवीन मानसिक रूपात नवीन कर्म बांधणं सुरू कराल. रिॲक्शन मुळे पहिले ऍक्शन वाईज कर्म बांधले, आता रिॲक्शन वाईज कर्म बांधाल. आणि हे कर्म ऍक्शन रिॲक्शनची शृंखला सुरूच आहे, ते कधी खतम नाही होणार. म्हणून इथे खतम करायचं असेल तर काय करणे आहे? स्टॉप होणे आहे. आणि झालेल्या त्या घटनेच्या प्रती किंवा होत असलेल्या घटनेच्या प्रती तुम्हाला काय होणे आहे? कॉन्शियसली फोकस करणे आहे. जसं तुम्ही कॉन्शियसली फोकस केलं, एक तर तुम्हाला सुखाची जाणीव होईल किंवा दुःखाची जाणीव होईल. दुःखाची जर जाणीव झाली तर फॉरगिव्हनेस करा. सुखाची जाणीव झाली तर ग्रॅटिट्यूड करा. करुणा निर्माण झाली तर ब्लेसिंग द्या. आणि तुम्ही फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग देऊनही तुम्हाला जर असं वाटत आहे की ह्या व्यक्तीसोबत, ह्या सिच्युएशन सोबत माझे काही कनेक्शन तुटून नाही राहिले, हे काही क्लिअर नाही होत आहे, तर सिम्पली कट दिस एनर्जी फील्ड, दिस ऑरा, द मेमरी ऑफ दिस पर्सन और सिच्युएशन, कट डाउन अँड लेट गो. दूर ब्रह्मांडात त्याला नेऊन सोडून द्या. याच्यापेक्षा आपण काय करू शकतो? जर कोणी ऐकायलाच तयार नसेल, एंड मध्ये मला तुझी ऊर्जा पाहिजे नाही, नो एनर्जी एक्सचेंज. तुझ्याकडून तर मी स्वीकार करणार नाही. माझ्याकडून मला काय ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, ब्लेसिंग द्यायचं आहे, फॉरगिव्हनेस करायचा आहे, मी माझं करत राहील. हस्तक्षेप करणे बंद. मी सगळं इतकं करतो, तुम्ही का बरं असं करत नाही? बंद बोलणं, बंद हस्तक्षेप, बंद. तू तुझं काय करायचंय कर, मला काय करायचंय मी करून घेईन. बस इतकं क्लिअर. त्याला आपण म्हणतो कॉर्ड कटिंग. तर काल रात्रीचा आपला जो टॉपिक होता आईवर रिलेटेड, फॉरगिव्हनेस टुवर्ड्स मदर, यामध्ये आपण तेच ऋणानुबंध जे आहे आपले, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला पकडून त्यांच्या प्रती नोनली अननोनली जे काही चुका झाल्या असतील तुमच्याकडून किंवा तुमच्या प्रती त्यांच्याकडून, दोन्ही कंडिशन मध्ये आपण माफी सुद्धा मागून घेतली आणि माफ सुद्धा करून दिलं. आजचा आपला मॉर्निंग टॉपिक आहे, सेम गोष्टीला फॉलो करत आहोत आपण आज, ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स मदर. असं नाही होऊ शकत ना की सगळं वाईटच वाईट झालं असेल आपल्या जीवनात, काही चांगलंही झालं असेल. पण जी गोष्ट चांगली झाली तुमच्या आईकडून, त्या कोणत्याही व्यक्तीकडून, काय आपण त्याला कधी अप्रिशिएट करतो? कधी त्यांच्या गोष्टीला, त्यांच्या कष्टाला किंवा त्यांच्या इमोशन्सला आपण आदर करतो?
आपल्या कल्चरमध्ये तर सध्या पाया पडणे हेही सुटून गेलं. कमीत कमी याच्या अगोदर आपण पाया तरी पडत होतो. फॉरेन कल्चरमध्ये अजूनही आहे. ते डायरेक्ट हक करतात. ते कल्चर एकदम नॉर्मल आहे तिकडे. तर त्यांच्यासाठी थँक यू म्हणणे किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे किंवा फॉरगिव्हनेस व्यक्त करणे ते डायरेक्ट बॉडी टच करून घेतात. पण आपल्या इकडे सहजासहजी मुलगा तर खूप दूरचीच गोष्ट आहे. मुलगी करून टाकन तर करून टाकन. मुलं तर लांबच राहतात बिलकुल. आई बाबांना हक करणे म्हणजे मोठं संकट आहे पोरांसाठी. मुलीचा तरी लाड होऊन जाते. तिला सवय असते. कोण्याही वयात मुलगी आई बाबांना हक करून घेते. मुलं नाही करू शकत. लहानपणापासूनच दूर होऊन जाते. मग अशा सिच्युएशन मध्ये आजचा आपला जो दिवस आहे हा त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी, थँक्स गिव्हिंग व्यक्त करण्यासाठी खूप छान आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, या चांगल्या गोष्टी सोडा, एक बेसिक संगोपन. मी असे नाही म्हणत का खूपच लेविश लाईफ दिली, असे नाही. बेसिक संगोपन. जर तुम्हाला असं वाटत आहे की हे जीवन तुम्हाला मिळालं आणि ह्या जीवन मिळाल्यामुळे तुमच्या जीवनात काहीतरी व्हॅल्यू ऍड झालेली आहे, तर तुम्ही ती व्हॅल्यू तुम्हाला जी मिळाली आहे कमीत कमी त्या गोष्टीसाठी तरी ग्रॅटिट्यूड करा. आणि तुम्ही जर ह्या भावनेमध्ये असाल की काय यांनी आम्हाला जन्म दिला आणि हे नरक दिलं भोगासाठी, अशा कंडिशन मध्ये फॉरगिव्हनेस करणं सुरू करा आई बाबाच्या प्रती. का? नरक जरी तुम्हाला भेटलं असेल पण तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या जीवनाचा उद्देश नाही समजू शकले. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश माहित होऊन जाईल, हे आत्मरूपात ह्या शरीरामध्ये येण्याचं आणि सेल्फ रिअलायझेशनचं फायनल स्ट्रक्चर ज्या दिवशी लक्षात येईल, तुम्ही हेच म्हणाल की श्रीमंताचं घर असो, गरीबाचं घर असो, लेविश लाईफ असो की भिकाऱ्यासारखं जीवन असो, की इथे येऊन तुम्ही स्वर्गाचा उपभोग करताय की नरकाचा अनुभूती घेत आहे, काहीही असो, फायनान्शियली स्टेबल आहे की फायनान्शियली डिस्टर्ब आहे, सिच्युएशन कोणतीही असो, तुमच्या जीवनाचा उद्देश होता सेल्फ रिअलायझेशन करणे. आणि मटेरियलिस्टिक जर तुमचं गोल तुम्हाला मिळून गेलं, मग तर जीवनात ध्येयच मिळालं की मला जगायचं कशासाठी आहे, मला काय करायचं आहे इथे ह्या पृथ्वीवर राहून. आणि बस एवढा गोल जरी तुम्हाला समजला, तरीही तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या प्रती ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये जाऊ शकता की येस, व्हेरी व्हेरी थँक यू फॉर गिव्हिंग मी बर्थ, बिकॉज आय रिअलाइज माय मटेरियलिस्टिक गोल and my spiritual goal, and I am committed to practice or attain both goals very effortlessly, very precisely, very attentively. विथ अटेन्शन मला माझ्या जीवनातले मटेरियलिस्टिक गोल आणि स्पिरिच्युअल गोल दोन्हीही, माझे जे उद्देश आहे ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल. थँक यू फॉर गिव्हिंग मी बर्थ. मला तुम्ही एक चान्स दिला. मागची कितीतरी लाईफ टाइम मी ह्या सगळ्या चुका करत आलो आणि आज मला हा चान्स मिळालेला आहे या सगळ्या चुकांना सावरण्यासाठी आणि माझं लाईफ टुवर्ड्स एनलाइटमेंट घेऊन जाण्यासाठी विथ विजडम अँड नॉलेज.
स्वतःची चेतना डेव्हलप करण्यासाठी, काइंडनेस, कंपॅशन, लव्ह अँड लाईट या डिव्हाइन गोष्टीला उतरवण्यासाठी मला तुम्ही एक चान्स दिला. पास्टचे सगळे कर्म पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही चान्स दिला. अचानक थँक्स गिव्हिंग येणं सुरू होऊन जाईल. कितीही वाईटातल्या वाईट सिच्युएशन मध्ये जर तुम्ही जीवन जगत असाल तरी सुद्धा, आणि जीवनाचा उद्देश जरी माहित नाही झाला तरी सुद्धा, त्यांनी तुम्हाला जन्म दिला, लहानपणी त्यांनी त्यांनी पालन पोषण केलं, थोडस वयात आले त्यांनी तुम्हाला जेवण देण्यापासून तुमचे कपडे लत्ते सगळ्या गोष्टी सुख सुविधा तुम्हाला दिली, औषध पाणी, शाळेचा अभ्यास, पाठ्यपुस्तक सगळं मिळालं, हायर एज्युकेशन करण्यामध्ये मदत करत आहे, लग्न करण्यामध्ये मदत केली, तुमची लेकरं सांभाळले, आजही सांभाळत आहे. किती सारे कामं नो कंप्लेंट करत चालले. पण कुठंतरी वैचारिक मतभेद, कुठंतरी जनरेशन गॅप, कुठंतरी कल्चरचं डिफरन्स, आणि ह्या डिफरन्सेस मुळे आपण भेद करत चाललो. फिजिकली, मेंटली काही भेद असतील ते असू द्या, पण मनामध्ये तुमच्या त्याला क्लीन करत राहा, माफी मागत राहा, फॉरगिवनेस करत राहा. यांनी काय होईल, तुमचा ऑरा क्लिअर होईल, आणि जितका तुमचा ऑरा क्लिअर होईल तितकं ज्या व्यक्तीच्या प्रती तुमचे क्लेश होत आहे, अचानक त्या व्यक्तीची ऑरा तुमच्या प्रती बदलणं सुरू होऊन जाईल. आणि तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये बघाल की खूप सारे प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व्ह होणं सुरू झाले आता. हा, कारण की तुम्ही फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूडच्या डीप इमोशन मध्ये टच करून आले. थँक्यू फॉर इच अँड एव्हरीथिंग. ज्या ज्या गोष्टी तुम्ही आठवू शकता त्या त्या गोष्टी तुम्ही आठवा. थोडासा वेळ जरी तुम्हाला तुमच्या आईसोबत मिळाला असेल, प्लीज गिव्ह देम लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर इच अँड एव्हरीथिंग व्हॉट दे हॅव डन फॉर मी. माझ्यासाठी त्यांनी जे काही केलं त्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड. ही ग्रॅटिट्यूडची भावना जेव्हा आपल्या आतमध्ये उतरणं सुरू होईल ना, पदोपदी तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील होणं सुरू होईल. जसं मी आता इथे स्क्रीनवर नोटीस केलं, मोरे सर बसले आहेत, ते लिहून राहिले. जेव्हा ही ग्रॅटिट्यूडची भावना अंदर उतरन ना, त्यांच्या हातामध्ये असलेल्या पेनाला सुद्धा ते थँक्यू 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 म्हणणार. मेकॅनिकली नाही. आज जर अचानक त्यांचा पेन बिघडला तर कशानं लिहू त्यांची आफत होऊन जाईल. त्या पेनाला पण थँक्यू देणे. मी नोटीस केलं, मॅडमनी काहीतरी आणून ठेवलं की काय केलं त्यांच्या जवळ माहिती, दिवा लावला, अगरबत्ती काहीतरी केलं. आज इतक्या मॉर्निंग मध्ये बघा, आता किती वाजले, 6 वाजले. ते 5:30 वाजतापासून ते फॅमिली दोघे जण उठले असतील. त्यांच्या घरच्या त्यांच्या वाईफला, त्यांच्या मॅडमला झोपता येते ना, रविवारचा दिवस आहे, तुम्ही तुमचं करा, काय करायचं करा, मला आराम करू द्या म्हणू शकतात. पण नाही, मी रोज बघतो ते त्यांच्या सोबतच त्या रूम मध्ये काही ना काही काम करत आहे. काहीतरी त्यांनी पाण्याचा ग्लास असेल काहीतरी आणून ठेवलं. पण जेव्हा डोक्यात हे ग्रॅटिट्यूड चालल ना, अच्छा दिवा आणला, आज नोईंगली अननोईंगली आपल्या मनातून काय निघते,
प्रेयर चांगलीच आहे, भावना चांगलीच आहे. अरे माझ्या लाईफ पार्टनरनी सुद्धा मेडिटेशन केलं पाहिजे. ही आपल्या अंदरून निघालेली एक भावना आहे. का? कारण की आपल्याला माहित आहे की अरे ज्या गोष्टीचा आनंद मला मिळत आहे, जे विजडम मला मिळत आहे, ते त्यांना पण मिळालं पाहिजे. पण खूप वेळा असं असते ना, कार्यकारण सिद्धांतामध्ये दोघही व्यक्ती मेडिटेशन करू शकेल असं नाही. तुमच्या मेडिटेशन करण्यासाठी समोरचा व्यक्ती जर सपोर्ट करत आहे, ते सुद्धा तुमच्या मेडिटेशन मध्ये त्याचा असलेला वाटाच आहे. आणि त्याच्या पुण्याचा अधिकार तो आहेच. आता तुम्ही देता की नाही देत हा अलग भाग आहे. की ती व्यक्ती तुमच्यासोबत बसून मेडिटेशन करत नाही किंवा तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही त्यांना कर्स करता. आणि न कळत मनातून नकारात्मक भावना बाहेर काढता. तोच तुमचा ऑरा बनत जाते. म्हणजे फक्त मेडिटेशनची गोष्ट नाही करत, प्रत्येक गोष्टीची विषयाची गोष्ट करतो आम्ही. आणि तो ऑरा त्यांच्या एनर्जी फील्ड सोबत मर्ज होते. आणि जे नकारात्मक स्पंदन तुम्ही बाहेर काढले, तेच स्पंदन तुमच्याकडे त्यांच्या फिजिकल रिएक्शनच्या थ्रू वापस येते. आणि आपण म्हणतो चिडचिड का बरं होते? का? कारण की चिडचिड होण्याचे स्पंदन तुम्हीच फेकले. बरोबर. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? जेही ते तुमच्यासाठी करत आहे, प्लीज से थँक यू. डायरेक्ट बोलू शकले तर वाव. नाही बोलू शकले तर मनात तरी बोला. जसं तो काय म्हणू आपण त्याला, दिवा जसा समोर आला, एकदम मनात लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. का? कारण की असंही होऊ शकलं असतं की बिलकुल मेडिटेशन करायचं नाही, डबल बसलेले दिसले तर पहा घराच्या बाहेर काढून टाका. हाही वर्ड येऊ शकला असता. पण तो वर्ड नाही आला, कमीत कमी त्याच्यासाठी तरी थँक्यू म्हणा. आणि इतक्या ब्लेसिंग द्या, इतक्या. आता हा जो आपला शनिवारी सकाळचा ब्लेसिंग क्लास असते ना, आता हा असाच आपण टॉपिक वाईज चालू, त्याला सुद्धा असंच कव्हर करून घेईल मी. आठवडाभर आपण फॉरगिवनेस करत जाऊ, ग्रॅटिट्यूड करत जाऊ. आणि जसं आज आपण आईच्यासाठी घेतलं, तर पुढच्या शनिवारी आपण आईला ब्लेसिंग करू. किंवा नाही जरी केलं तरी तुमचं एवढं लक्षात ठेवणे आहे, ब्लेसिंगचा क्लास आहे म्हणजे मला कुणाला तरी ब्लेस करायचं आहे आज. टॉपिक वाईज चालू, तर कमीत कमी त्या टॉपिकच्या निमित्ताने तरी त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे आपलं अटेन्शन जाईल. आणि मी काय म्हटलं, जिकडे आपलं फोकस जात आहे, जिकडे आपलं ध्यान जात आहे, तिकडे काय होत आहे, आपली ऊर्जा जात आहे. जिकडे ऊर्जा जात आहे तिथले अणू व्हायब्रेट करत आहे. आणि तुमचं जे इंटेन्शन आहे त्याच्या अनुसार ते रूप निर्माण करत आहे, क्रिएशन करत आहे. काही दिवसानंतर तेच फिजिकल फॉर्म मध्ये येणं सुरू होऊन जाईल. जर आपण इंटेन्शनली, आपण जर आपल्या घरातल्या सदस्यावर फोकस केलं, फोकस केल्याबरोबर सगळ्यात पहिले त्याची निगेटिव्हिटी समोर येईल. यांनी असं केलं, यांनी तसं केलं, माझा ऐकत नाही, मला साथ देत नाही, मला चिडचिड करतात, भांडण करतात, असं तसं दुनियाभराच्या गोष्टी आहे आपल्या पार्टनर सोबत, आपल्या आई बाबा सोबत, आपल्या मुलांसोबत. पहिले तर हे ओपन होईल लक्ष दिल्याबरोबर. जसं ओपन झालं, माफी मागा, माफ करून टाका, माफी मागून घ्या, माफ करा, माफी करून. हे अशी अशी जी व्हायब्रेशन आहे नकारात्मक, ते पहिले क्लीन करा.
मग हे क्लिअर झाल्याबरोबर एक दुसरी लेअर ओपन होईल. त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं, पण त्यांना थँक्यू म्हणणे सुरू करा. तर हे लेअर आणखी शांत होणं सुरू, म्हणजे एकदम अशी 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 एकदम नॉर्मल होणं सुरू होईल. आणि त्याच्याही नंतर एक लेअर ओपन होईल की यांच्यासाठी आणखी काय करू शकतो आपण, यांची लाईफ बदलण्यासाठी, यांचे विचार बदलण्यासाठी, यांच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्हली अपब्रिंगिंग होण्यासाठी. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे एकच गोष्ट आता शिल्लक राहिली, ते म्हणजे ब्लेस करणे. जे मी डिव्हाइन कडून घेत आहो ते मी जसं तसं पास ऑन करून देऊ. आता तुम्ही म्हणा दादा इतकं चांगली एनर्जी घेतली, पास ऑन का करायची? नियम विहिरीतल्या झऱ्यासारखा ठेवायचा. जितकं पाणी उपसान तितके झरे मोकळे राहील. जितक्या ब्लेसिंग वाटून द्याल, जितकी एनर्जी देऊन द्याल, तितकी नवीन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरणं सुरू होईल. आणि जितकी नवीन राहील तितकं काहीतरी नवीन डायमेन्शन तुमच्यासाठी ओपन अप होईल. कारण की जुनं तर आलं ना, ते गेलं. आता नवीन काहीतरी येईल भगवंताकडून. जितकं नवीन येईल तितकं हायर येईल. आणि जितकं तुम्ही ते पास ऑन कराल, त्या समोरच्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये आपोआप काहीतरी मिरॅक्युलस परिवर्तन घडणं सुरू होऊन जाईल. दिस इज द पॉवर ऑफ ब्लेसिंग्स. का? कारण की तुमचं अटेन्शन ज्या ठिकाणी जात आहे, जर तुमच्या लाईफ पार्टनरवर, तुमच्या आई बाबावर तुम्ही अटेन्शन टाकलं, म्हणजे तुमची ऊर्जा तिथे जाणे सुरू झाली. आता ऊर्जा काहीतरी क्रिया करेल. ती क्रिया होत असताना ऊर्जा नोटीस करेल की बाबा ह्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे ह्या माणसाच्या प्रती, आणि इंटेन्शन दिसेल ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, याला चेंज करा, याला सद्बुद्धी द्या, याला शांती द्या, याला आरोग्य द्या. हा व्यक्ती जे काही करत आहे त्याच्यामध्ये याला समाधानी द्या, सक्सेस द्या. घरातली बाई असेल तर तिला म्हणू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला द्यायचं आहे. बाई आहेत आपल्या नवऱ्यासाठी म्हणा, त्याच्या वेल्थ जनरेशन मध्ये, बिझनेस मध्ये, जॉब मध्ये सगळं सेटलमेंट व्हावं, नेम फेम सक्सेस मिळाव, पैशाच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन व्हावं. आई बाबा असतील तर त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांनी त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांच्या लाईफच्या एन्जॉयमेंटसाठी ब्लेस करा. आणि जाऊ द्या ही ब्लेसिंगची ऊर्जा तुमच्याकडून त्यांच्याकडे. तुमचे मुलं आहे त्यांना तुम्ही ब्लेस करा. ब्लेस यू फॉर युअर ब्राईट फ्युचर, ब्राईट करिअर. ब्लेस यू फॉर युअर हेल्थ. ब्लेस यू फॉर वेल्थ जनरेटिंग. ह्या अक्युम्युलेशन साठी तुम्ही जेव्हा, तुमचे मुलं जेव्हा मैदानात उतरतील, त्यांच्या सक्सेस साठी तुम्ही ब्लेस करा. त्यांच्या एज्युकेशन मध्ये, हायर एज्युकेशन मध्ये त्यांना ब्लेस करा. त्यांच्या प्रोटेक्शन साठी तुम्ही त्यांना ब्लेस करा. मनात भीती असेल, मुलं तुमच्यापासून दूर आहे, ब्लेस. चिडचिड करत आहे, राग करत आहे, क्रोध करत आहे, ब्लेस फॉर पीस. मनशांतीसाठी त्यांना ब्लेस करू शकतो आपण. डिव्हाइनला इन्व्हाइट करू शकतो की बाबा याच्यासाठी तुम्ही वर्क करा. है ना, जसे सिख कम्युनिटीमध्ये त्यांची आई कधीच मुलांच्या प्रती टेन्शन घेत नाही. अरे जे आहे ते ते गुरु महाराज पाहत बसत. त्यांची एकच प्रेयर असते, बाबा यालाच पाहून घे तू, आम्ही काही करत नाही. ते एज्युकेशनवर लक्ष देत नाही, ते काहीच नाही. बस खाणे का, आईचं एकच काम, काही असो नसो, कसाही लेकरू असन, पहिले दाबून जेवण कर. आणि दुसरं प्रार्थना करणे की बाबा याला चांगला रस्ता दाखव. तुम्ही पाहा ते कम्युनिटी भरपूर मोठी होत आहे. का? आई वडिलांचा हस्तक्षेप नाहीये, डायरेक्ट भगवंताचा हस्तक्षेप आहे. आम्हाला काही समजत नाही, आमच्या हातात काही नाही, जे करता करायचं तूच आहे, तूच पाहत बस. इतकं
डिवोशन आणि इतकं सरेंडरनेस आहे गुरुतत्वाच्या प्रती किंवा ईश्वराच्या प्रती. तुम्ही पाहत बसा, आम्ही काहीच करत नाही आणि आपण असे भिडतो माग बोट धरून की मै ही मै, दुसरा तर कोणी आहेच नाही. दुसऱ्याचा कोणाचं ऐकणं तर दूरचीच गोष्ट झाली. मग भगवंत तर खूप दूर राहिला. का? कारण की स्वतःच्या माइंडवर, स्वतःच्या इमोशनवर खूप जास्त विश्वास आहे. भगवंतावर विश्वास कमी आहे. त्या दिवशी आपण भगवंतावर सोडून देऊ की तू पाहे आता काय करायचं आहे तर. आणि तुम्ही सदा स्मरण मध्ये राहा किंवा सदा त्याच्या अटेन्शन मध्ये राहा. तुमचं अटेन्शन जे आहे तुमचं सदैव भगवंतावर राहील. आपोआप ती ऊर्जा क्रिएट होईल आणि पूर्ण परिवारातल्या प्रत्येक सदस्याला तसे रस्ते आपोआप मिळणं सुरू होऊन जाईल. ती म्हणे की माहित नाही कसं काय झालं, लायनाचे मोठे झाले, काय शिकले काय नाही. ठीक आहे, सगळं जे आहे ते बरोबर आहे. सगळ्यांची लाईफ सेट आहे. तुम्ही काय केलं? तर मी काही नाही केलं, मी फक्त प्रार्थना करत होती बस. बाकी सगळं होत गेलं. आपल्या हातात होतं जीव घालणं, ते काम आपण परफेक्ट केलं. जेवताना कोणताच फॅमिली मेंबर रागात नसला पाहिजे, टेन्शन मध्ये नसला पाहिजे, चिडचिड नाही केली पाहिजे, टॉन्ट नाही मारला पाहिजे, एवढं मी केलं बस. बाकी भगवंतावर सोडून दिलं. तू पाहत बस रे बाबा, आपली काही अवकात नाहीये. असती तर मी आज असती एखाद्या पदावर चांगल्या मोठ्या. एवढंच जर माझा दिमाग असता, एवढं जर नशीब स्ट्रॉंग असतं, आज अकॅडमी खोलून घेतली असती, हजारो लेकर तयार केले असते. आपलं समजून जायची आपली अवकात नाहीये तर काय रे मागा लागायचं कोणाच्या. जे आहे ते त्याच्यावर सोडून द्यायचं, आपलं काम पूर्ण करायचं प्रॉपरली. ज्या दिवशी डिव्हाइन एनर्जी तुमच्या प्रत्येक कामामध्ये उतरणं सुरू होऊन जाईल, आपोआप सगळ्या गोष्टी सेटल होणं सुरू होते, आपोआपच. आणि त्याच्यासाठी हे 4 भाग जे आहे ना, फॉर्ग्युनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स आणि एंड ऑफ द डे, काही करून मानत नसेल तर कॉट कट. तू तुझा, मी माझा, विषय संपला. कर्म आहे, फिजिकली राहायचं आहे म्हणून राहत आहो, बाकी एनर्जेटिकली लेणं देणं बंद आजपासून. शेवटचं ब्रह्मास्त्र मग कापून फेकून द्या. ओके. तर आय होप सगळ्यांनी काल जे मेडिटेशन केलं असेल, फॉर्ग्युनेस मध्ये खूप तुमचे इमोशन्स जागृत सुद्धा झाले असतील, तुम्ही त्याला क्लीन पण केलं असेल. आता तुम्ही त्याच आईसाठी डीप हार्टली थँक्यू म्हणणं सुरू करा. डीपली थँक्यू म्हणा. गिव्ह देम लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, इच अँड एव्हरीथिंग दे डू इट फॉर यू. ओके. मेडिटेशन मध्ये आपण ग्रॅटिट्यूड मध्ये अलग 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 प्रत्येक व्यक्तीचं ग्रॅटिट्यूड करणार आहे. पण टॉपिक आपला माइंड मध्ये असू द्या की मॅक्स आपल्याला फोकस राहायचा आहे आपल्या आईच्यासाठी. काही गोष्टी जर तुम्हाला रिमेंबर होत असतील तर करा. असं काय आईने तुमच्यासाठी केलं तुमच्या लाईफ मध्ये जे जे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग आहे, जे तुमच्यासाठी अमूल्य आहे. एखादी घटना तिच्याकडून झालेली जर असेल असं स्पेशल इव्हेंट, तर प्लीज त्यालाच तुम्ही आठवण करा आणि त्यालाच ब्लेसिंग द्या. जनरल आयडिया प्रत्येकाजवळ आहे. जनरल ब्लेसिंग तुम्ही प्रत्येक जण करू शकता. तर सुरू करू आपण आता.
आप सभी का लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के मॉर्निंग सेशन में स्वागत है। सुबह की प्रार्थना के साथ हम इस सेशन की शुरुआत करेंगे। मेरे साथ कहें, मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं परमात्मा का अंश हूँ, ऋषियों का वंश हूँ, मैं सर्वशक्तिमान हूँ, प्रभु की संतान हूँ। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। मैं जो चाहता हूँ वो मुझे मिलता है। मेरे परमात्मा मुझे जो चाहिए वो देते हैं। तो आइए अब हम अपने सेशन की शुरुआत करते हैं। मॉर्निंग सेशन में सबसे पहला स्टेप रहेगा ग्रैटिट्यूड, धन्यवाद की भावना। इस चराचर अस्तित्व के प्रति, हर एक तत्व के प्रति, हर एक घटनाओं के प्रति हमें धन्यवाद भाव देना है। धन्यवाद देने से हम हर उस चीज़ को स्वीकार कर लेते हैं जो हमारे जीवन में हर एक रूप से प्रभाव डालती है, और धन्यवाद करने से हर वो तत्व खुश हो जाता है, समाधान पाता है जो हमें सहायता करना चाहता है। यह अस्तित्व भी हमें देख रही है कि हम कृतज्ञ है कि कृतज्ञ हैं। दिए गए हर एक चीज़ के लिए अगर हम सद्भावना रखते हैं, धन्यवाद भाव करते हैं, तो जो व्यक्ति धन्यवाद देता है उसे वो चीज़ बार बार आती है। अगर हम सकारात्मक भावना से हमारे जीवन में आने वाली हर नेगेटिव घटना को भी एक लर्निंग समझ के अगर हम उसको भी धन्यवाद देते हैं, तो वो पल भी सकारात्मक रूप में बदलकर हमें आशीर्वाद देता है। अपने श्वासों पर ध्यान दीजिए। 3 बार लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। धन्यवाद की भावना से भरे शब्द मन को सकारात्मक भावनाओं से भर देते हैं। धन्यवाद की भावना हर उस अवस्था के स्पंदनों को महसूस करवाते हैं जिसे आप पाना चाहते हैं। धन्यवाद वो चाबी है जो आनंद और संतुष्टि से भरी भविष्य का। धन्यवाद दे इस ब्रह्मांड को, धन्यवाद अनंत को, धन्यवाद प्राणों के लिए, धन्यवाद आनंद के लिए, धन्यवाद प्रेम के लिए, धन्यवाद शांति के लिए, धन्यवाद शक्ति के लिए, धन्यवाद बुद्धि के लिए, धन्यवाद विनम्रता के लिए, धन्यवाद दया के लिए, धन्यवाद। इस ब्रह्मांड को धन्यवाद, अनंत को धन्यवाद, प्राणों के लिए धन्यवाद, आनंद के लिए धन्यवाद, प्रेम के लिए धन्यवाद, शांति के लिए धन्यवाद, शक्ति के लिए धन्यवाद, बुद्धि के लिए धन्यवाद, विनम्रता के लिए धन्यवाद।
दया के लिए धन्यवाद। इतना सुंदर जीवन देने के लिए धन्यवाद। इन श्वासों के लिए धन्यवाद। गुरु के लिए धन्यवाद। ज्ञान के लिए धन्यवाद। समझदारी के लिए धन्यवाद। जीवन के सुख, समृद्धि, शांति और आत्मनिर्भरता के लिए धन्यवाद। हवा, जल, पृथ्वी को धन्यवाद। सूर्य को धन्यवाद। चंद्र को धन्यवाद। अग्नि को, जिसमें जीवन प्रज्वलित है, उसे धन्यवाद। मेरे माता पिता को धन्यवाद। भाई बहनों को धन्यवाद। दोस्तों को धन्यवाद। परिवार के हर सदस्य को धन्यवाद। सभी शुभ चिंतकों का धन्यवाद। माता पिता के लिए धन्यवाद। भाई बहनों के लिए धन्यवाद। दोस्तों के लिए धन्यवाद। परिवार के हर सदस्य के लिए धन्यवाद। सभी शुभ चिंतकों के लिए धन्यवाद। मुझे जो गाइडेंस मिल रहा है उसके लिए धन्यवाद। धन्यवाद ईश्वर का, जो मुझे ज़रूरतमंद लोगों की मदद करने के लिए प्रेरणा देता है। धन्यवाद आने वाले कल के लिए, जो मुझे आज से बेहतर और खुशियों से भरा है। धन्यवाद आज के दिन के लिए। धन्यवाद मेरी समृद्धि के लिए। धन्यवाद मेरी सफलता के लिए। धन्यवाद उस धन का जिससे मैं अपने और अपने परिवार की हर ज़रूरत को पूरा करता हूँ। धन्यवाद उस टेक्नोलॉजी के लिए जिसके सहारे मैं अपने जीवन को प्रगत कर रहा हूँ। धन्यवाद उन ब्लेसिंग्स के लिए जो मुझे मिलती रहती है। धन्यवाद सुरक्षित यात्रा के लिए। धन्यवाद मेरे जीवन को सही तरीके से चलाने के लिए। धन्यवाद हर चीज़ के लिए। धन्यवाद जो शरीर को जीवंत बना रहा है। इस चैतन्य आनंद के लिए धन्यवाद। मेरे शरीर के हर अंग का धन्यवाद। इम्यूनिटी सिस्टम के लिए धन्यवाद, जो मुझे हमेशा रोगों से लड़ने की शक्ति देता है। मेरे मन मस्तिष्क की चेतना को धन्यवाद। मजबूत शरीर और अच्छे स्वास्थ्य के लिए धन्यवाद। इस चेतना के लिए धन्यवाद जो मुझे प्रेजेंट में लाने के लिए सहयोगी है। इस संघर्ष को धन्यवाद, मुझे विनम्र बनाने के लिए, समझदार बनाने के लिए, इस पल की कीमत समझने के लिए, अच्छाई देखने के लिए धन्यवाद। मुस्कुराना सिखाने के लिए इस कठिन समय का धन्यवाद। शक्ति के लिए, धैर्य के लिए, हर सीख के लिए धन्यवाद जो मुझे बेहतर से बेहतर बना रहे हैं। हर दृश्य अदृश्य शक्तियों के लिए धन्यवाद। मार्गदर्शन के लिए धन्यवाद। हर आशीर्वाद के लिए धन्यवाद। हर सद्भावना के लिए धन्यवाद। धन्यवाद क्योंकि ये सब पहले से ही उपलब्ध है। धन्यवाद क्योंकि ये पहले से ही उपलब्ध है। जीवन के हर पल के लिए धन्यवाद। जीवन के हर अनुभव के लिए धन्यवाद। हर दिन जीवन बेहतर है, इस विवेक के लिए धन्यवाद। जो लक्ष्य पहले से ही मेरा है, इसलिए धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अब लंबी गहरी श्वास ले और एडवांस ग्रैटिट्यूड करेंगे। भविष्य के लिए धन्यवाद देंगे। जो आप पाना चाहते हैं, जो आप बनना चाहते हैं, आप जैसी परिस्थिति चाहते हैं, जो इनकम चाहते हैं, जो घर परिवार चाहते हैं, वह सब आपने प्राप्त कर लिया है। ऐसा अनुभव करके धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप धन्यवाद भाव देंगे अपने गोल्स के लिए, विज़न के लिए, लक्ष्य के लिए, अपने जीवन के लिए,
अपने भविष्य के लिए। आज दिन में आप क्या प्राप्त करना चाहते हैं उसे एडवांस में ही धन्यवाद दीजिए। अगले 2 मिनट आप अपनी अफर्मेशंस को, अपने विजन्स को, गोल्स को धन्यवाद देंगे। अपने गोल्स को, अपने विज़न को आप धन्यवाद देंगे। जो आप आज पाना चाहते हैं उसे धन्यवाद देंगे। बिजनेस मीटिंग्स को धन्यवाद देंगे। क्लाइंट की रिएक्शंस को धन्यवाद देंगे। धन के आगमन को धन्यवाद देंगे। आपका बिजनेस पुष्ट हो रहा है, धन्यवाद देंगे। आपने बहुत अच्छी स्टडी की है, धन्यवाद देंगे। आज घर के सभी काम बड़े अच्छे हो चुके हैं, धन्यवाद देंगे। आज अपने आप को आपने देखा, परखा, सुना है, अपने आप को धन्यवाद देंगे। धन्यवाद हर उस चीज को दीजिए जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद दीजिए और पहले से ही कल्पना करें कि वो आपको मिल चुका है और धन्यवाद देना शुरू कर दीजिए। हृदय की गहराइयों से धन्यवाद दीजिए, ऊपर ऊपर से नहीं, हृदय की गहराइयों से। सच में आपको वो चीज़ मिल चुकी है। इस तरीके से धन्यवाद दीजिए। धन्यवाद बड़ा पावरफुल है, बड़ी ताकत रखता है आकर्षण के लिए। आकर्षण का सिद्धांत इसी के ऊपर काम करता है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हर उस चीज के लिए धन्यवाद जो आप पाना चाहते हैं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन के ग्रैटिट्यूड, धन्यवाद भाव के चरण को आप सभी ने सफलतापूर्वक पूर्ण किया है, उसके लिए धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तो अब हम अपना इंटेंशन सेट करेंगे आज के दिन के लिए। कल रात को हमने 11 बजे से लेके 11:11 तक हमने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा था। उस कागज को सामने रखें। हमने कल रात को एक पानी के ग्लास में पानी भरकर भगवान के सामने रखा था, जिसके ऊपर हमने लिखा था, थैंक यू यूनिवर्स, आपने मेरी इच्छा पूरी कर दी है। उस पानी के ग्लास को अपने हाथ में लेंगे और कहेंगे, उसे धन्यवाद देंगे फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू फॉर मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू सो मच गिविंग मी जो मुझे चाहिए। थैंक यू सो मच गिविंग मी। थैंक यू सो मच गिविंग मी। थैंक यू सो मच कंप्लीटिंग माई विश मैनिफेस्टेशन माई विश इनटू रियलिटी। थैंक यू सो मच गिविंग मी व्हाट आई वांट। थैंक यू सो मच, मुझे जो चाहिए वो मुझे आपने दिया है।
आई नो यू कैन डू इट, आई नो यू कैन डू इट। मुझे पता था आप कर सकते हो, मुझे पता था आप कर सकते हो। धन्यवाद देता हूँ मैं आपको, आपने मेरी वो हर इच्छा पूरी कर दी है जो मैं चाहता था। आई ब्लेस यू, आई ब्लेस यू, आई ब्लेस यू, आई लव यू, आई लव यू, आई लव यू। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अब इस पानी को पिएंगे। वाओ, व्हाट अ ग्रेट एनर्जी। आई रिसीव ब्लेसिंग्स फ्रॉम यूनिवर्स। इस पानी के हर घूंट के साथ आप ऊर्जा को ग्रहण करते जा रहे हैं। आपका शरीर, आपका मन, मस्तिष्क, चेतना, आपका खून इस ऊर्जा से भर चुका है। अब उस कागज को अपने हाथ में लेंगे जिसके ऊपर आपने अपने इंटेंशंस को 11 बार लिखा है। अगले 2 मिनट मैं आपको देता हूं, आप उस इंटेंशन को बार बार पढ़ेंगे, बार बार पढ़ेंगे, इतने ताकत से पढ़ेंगे कि वो इंटेंशन आज दिन में पूरा होना ही चाहिए। पूरा अस्तित्व आपको उस इंटेंशंस को पूर्ण करने में सहायता कर रहा है। स्वीकार करें, स्वीकार करें, स्वीकार करें, इस प्रभु की कृपा को स्वीकार करें, इस यूनिवर्स की कृपा को स्वीकार करें, देवी देवताओं की कृपा को स्वीकार करें, गुरु की कृपा को स्वीकार करें, अपने मन मस्तिष्क चेतना की कृपा को स्वीकार करें, अपने आत्मा की शक्ति को स्वीकार करें और पूरे स्वीकार भाव के साथ, संपूर्ण बिलीफ के साथ, पूरे ट्रस्ट के साथ। ट्रस्ट बड़ा मायने रखता है। ट्रस्ट टूट गया तो कुछ नहीं होगा। पूरे विश्वास के साथ, पूरे आत्मविश्वास के साथ, पूरे बिलीफ के साथ आप उस इंटेंशन को जो आपने कागज़ पर 11 बार लिखे हैं पूरे ताकत के साथ, उसे पूरे ताकत के साथ पढ़ेंगे, उसे अपने अंदर उतारेंगे। अगले 2 मिनट आपके हैं। लंबी गहरी श्वास के साथ उस इंटेंशन को बोलिए। जोर जोर से बोल सकते हैं, मन ही मन बोल सकते हैं, लेकिन फील करते हुए बोले कि आपने सफलता प्राप्त कर ली है, आपका इंटेंशन पूरा हो चुका है। बोलते जाइए, बोलते जाइए, बोलते जाइए, पूरी ताकत के साथ बोलते जाइए, लंबी गहरी श्वासों के साथ बोलते जाइए। आपका इंटेंशन पूरा होने वाला है। पूरा अस्तित्व आपके इंटेंशन को सफल बनाने में सहायता करने वाला है। उसे स्वीकार करना है। ओपन हो जाइए, अपनी ऑरा को ओपन कर दीजिए। इस क्षण आपको संपूर्ण अस्तित्व सहायता करने वाला है। रिसीव करो, रिसीव करो, रिसीव करो। और 1 मिनट तीव्र गति से अपने इंटेंशन को बोलिए, तीव्र गति से, तीव्र गति से। आपका इंटेंशन पूर्ण होने वाला है, सफल होने वाला है, क्योंकि संपूर्ण ब्रह्मांड, पूरा अस्तित्व, आपकी आत्मशक्ति उसे सफल बनाने में सहायता कर रही है। इस ब्रह्मांड ने आपके इंटेंशन को स्वीकार कर लिया है। बस अब आप स्वीकार करें। उसने तो स्वीकृति दी दी है, उसने तो तथास्तु बोल दिया है। अब आप तथास्तु बोलिए। तीव्रता के साथ, इंटेंशन के साथ, फीलिंग्स के साथ, इमोशंस के साथ उस इंटेंशन को बोलिए। बार बार बोलिए, बार बार बोलिए। आपने अपने शब्दों की ताकत को देख लिया है एक्सपेरिमेंट करके। उसे भी याद कीजिए।
अपने विचारों की ताकत को, शब्दों की ताकत को जानिए। आपकी आत्मशक्ति और प्रभु की शक्ति तो असीमित है, प्रभु की शक्ति असीमित है। बस उसके साथ अपने इंटेंशन को जोड़ दीजिए। अब उस कागज को जला दीजिए, उस कागज को जला दीजिए। अगर समय नहीं हो तो आप बाद में भी जला सकते हैं। कागज पूरा जल जाने पर उसे एक सेपरेट पानी के ग्लास में डाल देंगे और उस पानी को किसी भी पौधे में डालेंगे। यहाँ पर आपका इंटेंशन सेट होता है। पंचतत्व, पंचमहाभूत आपके इंटेंशन को पूरा करने में आपकी सहायता करेंगे। मैं ऐसी कामना करता हूँ। और यह इंटेंशन सेटिंग्स का प्रोग्रामिंग, माइंड सेटिंग की प्रोग्रामिंग आपने पूरी कर ली है। इसके लिए मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। कि जितने साधक आज जुड़े हैं वो इतने पोटेंशियल रखते हैं अपने जीवन को परिवर्तित करने के लिए। यूनिवर्स का आशीर्वाद आपको मिलता रहे, आपके हर इच्छाएं पूरी होती रहे, ऐसी ब्लेसिंग्स आपको मिले। मैं दिल की गहराई से आप सभी को ब्लेस करता हूँ कि आपकी सारी इच्छाएं पूरी हो। लेकिन क्या सिर्फ मेरे अकेले की इच्छा पूरी होने से मेरे संकल्प सिद्ध होंगे? नहीं, क्योंकि हम सब एक परिवार हैं। मेरे साथ हर वो तत्व जुड़ा हुआ है जो जाने अनजाने से मेरी सहायता करता है। यूनिवर्स से जब हम मांगते हैं तो इसका मतलब हम यूनिवर्स के साथ जुड़ चुके हैं। तो ना जाने दुनिया के कौन से कोने से कौन सा व्यक्ति, कौन सा तत्व हमें मदद करेगा हमारी सफलता के लिए। तो आइए उस तत्व के, उस व्यक्ति के सफल होने की हम शुभकामना करेंगे, विश्व शांति की प्रार्थना करेंगे। एक दिल का आकार बनाएंगे अपने सामने, अपने दोनों हाथों से दिल का आकार बनाएंगे। बनाते रहे, बनाते रहे, बनाते रहे। विजुलाइज करें कि आप अपने दोनों हाथों से एक दिल का आकार बना रहे हैं। आप अपने दोनों हाथों से दिल का आकार बना रहे हैं। अब तक हमने जितनी भी चैंटिंग्स की है, अफर्मेशंस किए हैं, जितने भी प्रोग्रामिंग की है, इसकी वजह से आपकी ऊर्जा जागृत हो चुकी है। अब आपके दोनों हाथों से दिव्य ऊर्जा को, ब्लेसिंग्स को, लविंग एनर्जी को, अफर्मेशंस को, अपनी पावर को इस दिल के अंदर भरना शुरू कर दीजिए। भरिए भरिए, कल्पना कीजिए आपके हाथों से दिव्य शक्तियाँ, दिव्य ऊर्जा इस दिल में बढ़ती जा रही है। इसकी शक्ति बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है, बढ़ती जा रही है। इस दिल के अंदर शक्तियाँ बढ़ती जा रही है। लविंग एनर्जी दीजिए, लविंग एनर्जी दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए, ब्लेसिंग्स दीजिए। आप इन दोनों, अपने दोनों हाथों से उन ऊर्जाओं को कॉम्प्रेस करें, उनको छोटा बनाते जाए, सूक्ष्म बनाते जाए, ताकतवान बनाते जाए। उसको छोटा करें, छोटा करें, छोटा करें। अपने दोनों हाथों के बीच में उसको लेकर आए। और अब अंग्रेजी का नंबर 8 नंबर, इसके आकार में इनफाइनाइट सिंबल बनाते जाए और अपने हाथों को मूवमेंट करे। इनफाइनाइट, इनफाइनाइट, इनफाइनाइट। जो आपने इंटेंशन सेट किए है उसको इनफाइनाइट ताकत मिले। आप किसी पर्टिकुलर किसी व्यक्ति के लिए भी ये काम कर सकते हैं। आप चाहते हैं कि कोई हमारे घर का सदस्य है जो आपसे नाराज़ हो चुका है, उसको मनाना है। आपके बच्चे आपकी बात माननी चाहिए। आपके पति या आपकी पत्नी आपके बातों के साथ सहमत हो, विचारों के साथ सहमत हो, प्यार से रहे, झगड़ा ना हो, सौहार्दपूर्ण वातावरण रहे। आप उनके लिए कर सकते हैं। पत्नी अपने पति के लिए, पति अपने पत्नी के लिए, उनकी फाइनेंशियल प्रोग्रेस में तरक्की करने के लिए ये इस क्रिया को कर सकते हैं। आप अपने दोस्तों के लिए इस क्रिया को कर सकते हैं। आप अपने पार्टनर के लिए इस क्रिया को कर सकते हैं। आप वर्किंग फील्ड में अपने कलीग्स के लिए कर सकते हैं कि ताकि वो आसमान की ऊंचाइयों को छुए और आप उसके साथ साथ आगे बढ़ें।
अपने इंटेंशन को आप दे सकते हैं, अपने अफर्मेशंस को ये ऊर्जा दे सकते हैं। आपको पता है आप जिस क्षेत्र में काम कर रहे हैं उस व्यक्ति के साथ आज आपकी मीटिंग सक्सेसफुल होनी चाहिए, ये ऊर्जा आप उनको दे सकते हैं। आपको जो चाहिए इस लविंग बॉल के अंदर भरे, इनफाइनाइट एनर्जी मोमेंट में इसको मूव करे, इनफाइनाइट एनर्जी दे, एनर्जी दे, एनर्जी दे। एक लंबी गहरी श्वास के साथ अपने शरीर की पूरी ताकत को एक करेंगे, आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी सांस के साथ अपने शरीर में, अपने प्राणों में स्थित ऊर्जाओं को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। लंबी गहरी ताकत से श्वासों के साथ अपने शरीर की ऊर्जा को अपने आज्ञा चक्र पर लेकर आएंगे। और जैसे बंदूक की गोली बंदूक से निकलती है और अपने लक्ष्य का भेदन करती है, उस तरीके से ये पूरी की पूरी ऊर्जा एक शॉट में, एक क्षण में आपके आज्ञा चक्र से रिलीज होकर अस्तित्व में प्रवाहित कर देंगे। लंबी श्वास लेंगे और श्वास छोड़ते वक्त आज्ञा चक्र से दोनों हाथों से अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर देंगे। लंबी गहरी श्वास ले और अपने ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित कर दे। लंबी गहरी श्वास ले, अपनी ऊर्जा को ब्रह्मांड में विसर्जित करे। कल्पना करें आपकी ऊर्जा उस व्यक्ति तक पहुंच रही है जिसको आपने ऊर्जा इंटेंशन के साथ चार्ज करके भेजी है, और आज आपके सभी काम सफल होंगे। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुते। दुर्जनः सज्जनो भूयात्, सज्जनाः शान्तिमाप्नुयात्। शान्तो मुच्येत बन्धभ्यो, मुक्त चाम्याय विमुच्येत। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सभी लोग स्वस्थ रहे, मस्त रहे, हंसते खेलते रहे, प्रेम से रहे, सौहार्द से रहे, सभी लोगों की तरक्की हो, धन का आकर्षण हो। व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. माझा आवाज येत आहे? आता येत येतोय का? येत आहे ना? हे अचानक हा क्लोज झाला हा, झूम. हा. स्वतःहूनच ते बंद झालं मेडिटेशन. ओके, चला. तसे आपलं मेडिटेशन पूर्ण एंड पर्यंत पोहोचलंच होतं. 7 चक्रा विथ 7 एंजल्स
घेण्याचं म्हणजे कंटिन्युटी मध्ये होता, पण ते बरोबर त्या पॉइंटवर स्टॉप झालं. तर, आज थांबून जाऊ आपण. तसेही 7 वाजले. नेक्स्ट टाइम मध्ये आपण हे मेडिटेशन करू. आजच्या मेडिटेशनचा काय अनुभव आला, ते शेअर करा सर्वांनी. ब्लेसिंग्स देणे, लव्हिंग एनर्जी शेअर करणे, त्यानंतर ग्रॅटिट्यूड देणे. हे टॉपिक तुम्हाला क्लिअर होत आहे? काही यामध्ये प्रश्न आहे, तुम्ही विचारू शकता. बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान दादा, खूपच सुंदर. म्हणजे मला तर हे संडेचं ना असं वाटतं एकदम मोठं असं काहीतरी असतं आपल्यासाठी खजिना, असं वाटतं. जितका भरून घेता येईल घ्या. हा. हे सुंदर मेडिटेशन आहे ना दादा. आणि कालचा तर अनुभव खूप छान होता खरं. म्हणजे मी थकले, नंतर मला झोप लागून गेली. एकदम 11:47 ला जाग आली आणि मग मी ओके. बंद मोबाईल वगैरे उचलून ठेवून वापस झोपी गेले. झोपच लागली होती आणि खूप छान झोप लागली. पण सकाळी मग त्या ज्या फिलिंग्स होत्या आज ग्रॅटिट्यूडच्या, आईबद्दल खरंच कधी व्यक्त केल्या नव्हत्या. खरंच नव्हत्या केल्या. म्हणजे अजूनही ती एवढं सगळं करते ना, म्हणजे म्हणतो फक्त, की बस. पण जे एक मनातनं जे फिलिंग असतं थँक त्यासाठी. आणि ते ब्लेसिंग्स देणं आज एवढं आतून आलं ना दादा, खूपच सुंदर अनुभव होता तो. जे मी इतकं हलकं वाटत आहे मला, इतकं खुश वाटत आहे, की बस. आणि आज ते म्हणजे क्लिअर होतंय, की हां, हे सगळे ब्लेसिंग्स असल्याशिवाय नाही होत. त्यांचे आशीर्वाद, त्यांचं हे असल्याशिवाय आपण पण इथपर्यंत नाही येऊ शकत. लाईफच्या म्हणजे सगळ्या या गोष्टी ज्या घडताय, कुठेतरी त्यांचे आशीर्वाद, त्यांचं हे असतात आपल्या पाठीमागे. तेव्हाच इथपर्यंत येतो आपण. आणि खूप बरोबर. मनातनं आज ब्लेसिंग्स दिल्या मी तिच्यासाठी. कारण बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, होतायत. असं काही दुःखदायक असं काही नव्हतं माझ्याजवळ तरी की काही. पण आता जाणवलं की तिला ब्लेसिंगची खूप गरज आहे. इनडायरेक्टली आज तीच सगळं सांभाळत आहे माझी आई. आणि म्हणजे तिला कोणाचंच हे नाहीये, की खरंच तिला काहीतरी हवंय, तिला ब्लेसिंग्स, तिला सपोर्ट, तिचं काळजी घेणारं कुणीतरी. आणि आज मला इतक्या त्या मनापासून आल्या तुमच्या या मेडिटेशनमुळे. हा. आणि खूपच छान वाटलं, खूपच छान. आणि म्हणजे नंतरचं तर ते सेकंड मेडिटेशन तर इतकं छान असतं ना दादा, सगळे व्यक्ती आठवल्या मला. ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक म्हणजे सुखातही आणि जेव्हा गरज असते खरंच हार्ड सिच्युएशनमध्ये ते सगळे आपल्यासाठी कसे उभे राहतात, आपल्याला सपोर्ट देतात. बहीण, भाऊ, आपले इतर व्यक्ती, फ्रेंड सर्कल असतील. आणि सुरुवातीला मग तुम्ही जे सांगितलं, की ते विनाकारण कुणीच आलेलं नसतं आपल्या लाईफमध्ये. आज जे पण आहे ते बरोबर. कुठे ना कुठे कनेक्शन आहे सगळ्यांचं. आणि ते तर मला नेहमी वाटायचं, पण आज ते इतकं मनापासून ग्रॅटिट्यूड आलं सगळ्यांसाठी. आणि मग ब्लेसिंग्स आल्या आणि ब्लेसिंगमध्ये मला ते सगळ्या व्यक्ती त्या हार्टमध्ये ते त्यांना आठवत होते. खूप छान वाटलं ते हार्टमध्ये मला आज तर. खूपच छान. आनंदाने म्हणजे मी त्यांना त्या सगळ्यांना ब्लेसिंग्स दिल्या. खूप छान दादा, खूप थँक आणि म्हणजे मी खरं सांगते दादा, हे तुम्ही आले आणि म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे खरंच हे सहजासहजी होत नव्हतं. माझ्या बाबतीत तरी नव्हतं होत, की कुणी म्हणेल, "हे काय? हां, इथे जाऊन आलं म्हणजे काय?" असं नाही. मला माहिती आहे ते माझ्यासाठी किती इम्पोर्टन्स होतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे छोट्यातल्या छोट्या आज असं वाटत आहे, की सगळे गुरु आता मला आशीर्वाद देत आहे, मला बोलवून घेत आहे माझ्याकडे. म्हणजे त्यांच्याकडे मला असं स्वतःहून बोलवणं येत आहे. इतकं मला ते असं जाणवतं आता. आणि खूप माझा दिवस आनंदात जाते. प्रत्येक व्यक्तीबद्दल आता मला येतं दादा. जे पण माझ्याकडे आहे, सोबत आहेत, ज्या व्यक्ती असतील, वस्तू असतील, सगळ्यांसाठी खूप येतं. आणि ह्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप सारे ग्रॅटिट्यूड्स, ब्लेसिंग्स तुम्हाला दादा. खूप थँक लॉट्स ऑफ आणि ब्लेसिंग्स.
लॉट्स ऑफ ब्लेसिंग, काल लॉट्स ऑफ मला ग्रॅटिट्यूड. खूप छान मी शिर्डीला दर्शन झालं. तुम्हाला मी सांगितलं माझी अजून एक इच्छा पूर्ण झाली. मी खूप दिवसांपासून ठरवत होते, पण होत नव्हतं दादा. म्हणजे ओके. बोलून दाखवून होत नव्हतं आणि आता हे न बोलता होत आहे. न बोलता होतंय. शिर्डीला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे किती गर्दी असते, किती कसं हम्म. काय आणि इतकं सहज ते झालं, काही प्लॅनिंग न करता आणि एक 10 मिनिटात आमचं दर्शन, ते बाबांचा तिथला हार म्हणजे आणि मग ते आठवलं, की त्याला पण धन्यवाद दिलं मी, ज्यांनी मला ते करून दिलं दर्शन. मुलगा आहे तो आमच्या त्या गावातलाच हारमध्ये कुठून. पण पर्पल येस, शेवंती येस. होती. हो दादा. हो दादा. मी काल मी तो फोटो आणलाय तो. हां. स्क्रीनशॉट काढून ठेवायचा विचार होता माझा. बघतो असेल तुमच्या अच्छा. स्टेटसवर तर काढून ठेवतो, नाही तर मला पाठवून द्याल. हो दादा, नक्की. हा मला दुसरा होतं टाइम आहे बरं तुमचा, दादा आहे ना? मनात हे तुम्हाला पाठवायचं, पण नाही पाठवलं मी. मी पाठवेल मग. आज पाठवेल दादा. दुसरा येस. फुलांच्या रूपात तुम्हाला हो. पर्पल कलर मिळाला. हो दादा. छान आहे. आणि हे गुरूंचं दर्शन होतंय दादा, म्हणजे हे कनेक्शन हम्म, म्हणजे तुम्ही समजू शकता माझ्या भावना. मला बरोबर. ते व्यक्तही नाही करता येणार. हे गुरूंचेच आशीर्वाद आहेत बस. काय सांगू अजून मला हे होत नव्हतं. मी जवळ-जवळ 17-18 वर्षानंतर आज शिर्डीला गेली काल दादा. तर त्यामुळे हे हम्म. खूप ब्लेसिंग्स आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे तिथच्या तिथं नाशिकमध्ये राहून सुद्धा. येस दादा. इथल्या नाही, इथे नाशिक नाही, कुठे औरंगाबाद औरंगाबाद आमच्या ना? इतक्या जवळ आहे हा, शिर्डी. आणि औरंगाबाद मी पासून. कधी गेलं तरी मला असं 10-15 मिनिटात दर्शन होऊ शकतं. पण खरंच होत नव्हतं दादा आमचं जाणं पण होत नव्हतं बापरे. कधी. आणि त्यामुळे मला माहिती आहे ह्या काय फीलिंग्स असतात आणि हे काय. मग ते गजानन बाबा झालं, आता शिर्डी हम्म, झालं आणि हे सगळं एका महिन्यात होतंय. हा. आणि त्या रिसॉर्टवर स्वामींचंही मंदिर होतं म्हणता, आहे ना? हो, हो दादा. हो. सगळेजण तुम्हाला मिळत आहे. येस दादा, येस. आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्ज दादा लॉट्स ऑफ तुम्हाला खूप ब्लेसिंग्स. लॉट्स ग्रॅटिट्यूड. ऑफ येस. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. येस. छान आहे, थँक यू. खूप छान. थँक यू दादा. ब्लेस यू. आणखी कोणी? ओके. किती वाजले? 7. प्रतिभा मॅडम, आहात तुम्ही? हो, हो. आहे. ओके. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हां, व्हेरी गुड मॉर्निंग सर. खूप छान झालं आजचं मेडिटेशन. रात्रीचं पण तसंच आहे, सेम तसंच झालं. आईच्या सगळ्या आठवणी. तसं बाकी निगेटिव्ह गोष्टी काही नव्हत्या. पण आईला खरंच आपण कधी आवर्जून असं ब्लेसिंग्स किंवा तिच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. मनातून असतं, पण असं प्रत्यक्षात आपण रात्री केलं तर खूप छान वाटलं. आणि आजचं सकाळचं मेडिटेशन पण खूप छान झालं. म्हणजे वा. आपल्याला माहिती आहे ब्लेसिंग्सचं इम्पॉर्टन्स, पण असं आवर्जून आपण बसून कधी इतकं ब्लेसिंग्स करत नाही. हम्म, हम्म. खूपच छान वाटलं, खूप छान. काल मी पण होते त्यांच्याबरोबर शिर्डीला. माझंही सेम हा, हा. 10-12 वर्षानंतर जाणं झालं. ओके. आमचं दर्शन पण झालं चांगलं. खूप. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान, सुंदर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि तुमच्यामुळे खूप नॉलेजमध्ये फरक, म्हणजे खूप नॉलेजमध्ये भर पडतीये सगळ्या गोष्टी. माहिती असून पण त्या कधी डोक्यात येत नव्हत्या एवढ्या सगळ्या गोष्टी. एवढं सगळं होतंय आता हातून. छान, छान. खूप खूप कंटिन्यू खूप राहा. धन्यवाद सर. लॉट्स थँक्यू, ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. दादा मी सनिका ते ताई. पण सांगेल म्हणजे आमची हा. पण ओळख, परिचय बऱ्याच वर्षांपासून आहे. म्हणजे आता ते पण मी थँक यू म्हणेल इथे, की म्हणजे ती कंपनी पण आपल्याला आपल्यासारखी मिळणं. हो. खूप टाइम स्पेंड केला काल आम्ही आणि पूर्ण प्रवासात आमचा टॉक आपल्या क्लासबद्दलच होता. अरे वा. एक प्रकारे रिव्हिजन करत होतो आम्ही सगळे. करत होते. खरंच छान आहे. खूप छान येस. वाटलं खरंच. थँक यू दादा. थँक्यू, थँक्यू लॉट्स ऑफ सो ब्लेसिंग्स. मच. थँक्यू. सनिका ताई. ओके. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग, सर. गुड मॉर्निंग. काल तर माझं क्लास चालू होतं, म्हणजे हम्म. मेडिटेशन पण असं झालं की तू
ते क्लास चालू होतं ब्लूटूथ मध्ये, पण तुमचा आवाज आणि ते मेडिटेशन ऐकून म्हणजे मी गेली होती सुप्त याच्यात. क्लास कधी झाला काही कळलंच नाही. आणि हा मम्मीचं पण एक्सपिरियन्स असा आहे, मम्मी म्हणते की मला झोप लागली, पण ऍक्च्युली ते अच्छा. तसं नाही आहे. हम्म, एक ग्रॅटिट्यूड आहे ऍक्च्युली. आम्हा दोघींचं कनेक्शन जे आहे, मी पण माझ्या आजीकडेच शिकली आहे हा अ, लहानपणापासून. तर तिने आज जे काही आहे, मी जिथे आहे किंवा मी किंवा माझी मम्मी, त्या सगळ्यामध्ये तिचा फार मोठा हात आहे. तर ते जे फिलिंग होतं म्हणजे आम्ही एक्सप्रेस नाही करू शकलो, दोघी जणी एकदम म्हणजे डीप मध्ये चालले गेलो होतो. आणि डायरेक्ट 11:30 पावणे 12ला उठलो. हा कालचा एक्सपिरियन्स होता. आजचा पण थोडासा तसाच होता, म्हणजे कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. सो थँक्यू वा. सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बोलायचं आहे. आई आहे. अच्छा, हा. तर नमस्कार. आपण हा नमस्कार दादा, सर्वांना शुभेच्छा. तर माझा असा अनुभव आहे, आपण तर जे आपले रिलेशन मध्ये असतात, बहीण भाऊ आई वडील काका हा, वगैरे, जे त्यांना ते ब्लेसिंग देतो किंवा चुका झाल्या त्यांना माफ करतो वगैरे. पण माझा असा अनुभव आहे, आणि आता तुमच्या मेडिटेशन मध्ये तर कळते, पण मला आधीपासून तशी भावना होती. मी जेव्हा सर्व्हिसला लागली, न्यू 21 हम्म, वर्षाची होती, आणि फक्त 4चा स्टाफ होता. तर जे पती पत्नी होते, दुसऱ्या कास्टचे होते, पण हम्म, मी जेव्हा ग्राउंड मधून तिथे प्रवेश करत आहे, जॉईंट व्हायला, तर हम्म. गेल्याबरोबर त्यांनी म्हटलं की माझ्या पुतणीसारखी आहे बा, वाटते. हा, तो शब्द तर नॉर्मल झाला, पण त्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मला म्हणजे मुलीप्रमाणेच वागवलं. म्हणजे मी तेव्हा कुमारिका होती, हम्म, जे काही येतात त्याच्यानंतरही आता आज मी रिटायर्ड झाली. पण मला हा. असं नेहमी नेहमी वाटते, आधी वाटत होतं की त्यांच्यावर माझ्या कुठला जुन्या जन्माचा असं काय म्हणते कनेक्शन आहे. तर जेव्हा बरोबर. कुठे मिळत ना, तर मला असे माझे कोणी काका मामी वगैरे, मावशी वगैरे मिळालं असेल, त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द, त्यांच्या हा, माझ्याबद्दलचे त्यांच्या प्रेम, माझी कनेक्टेड. मी आता ते नागपूरला राहतात, मी तिकडे खेड्यावर राहत होती, आता सर्व्हिस होती. ते हा, माझ्यापासून म्हणजे माझ्या वयापासून जे ते म्हणजे 20-21 वर्षाच्या त्यांच्या फरक असे खूप मोठे आहेत. हा, 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 आता जेव्हा रिटायर मी झाली, ते कधी मिळतात माझ्या गावाकडे वगैरे. आता 8 दिवसापूर्वी फोन आला होता की मला तुम्हाला भेटायचं आहे वगैरे. तसंच मला आताही अनुभव आला का त्यांच्याशी इतकी फिलिंग आहे की ते माझे जुन्या हा. जन्माचे कोणीतरी आहेत. तर मला बरोबर. त्यांनी जसं हो, मला कधी अडचण आली किंवा आता जसे कुमारिका राहतो, कोणी काही बोलून हा, दिलं, हा एक हा, मोठा राहतेनं, मी कोणाला सहन करणारी नव्हती. हा, काय कोणी बोललं तर ते दोघंही पती पत्नी म्हणजे त्यांना भिडायचे. मोठा माणूस असो, मुलं असो, किंवा मग लग्न झाल्यानंतर माझ्या मुलांनाही त्यांनी खूप सांभाळून खूप आपले समजायचे ना. तीच फिलिंग हम्म, आजही येत आहे. ते तर किती लांब आहेत, भेट होत नाहीये. असं ग्रॅटिट्यूडची भावना आहे खूप. मी आधी देत होते की कोणी कोणाकडे असे धावतं, बस स्टॉपमध्ये मग स्टाफ वाढला खूप मोठे, जिकडे तिकडे बाकी लोक मिळाले, पण त्यांचे इतकं कनेक्शन, त्यांचं जे बोलणं होतं तसं मला कधीच कुठं मिळालं नाही ना. आजही हा, कनेक्टिव्हिटी आहे त्यांच्याबद्दल. आणि आई म्हणजे आमची म्हणजे देवच आहे. आणि ती आई वडील सर्व्हिसवर जरी होते, पण त्यांना आईने जेवढी खूप मेहनत केली, आणि काय म्हणतात त्याला, खूप स्ट्रिक होती. मी जे घरामध्ये सर्वात मोठी, 10वी झालेली मुलगी की 12वी झालेली मुलगी, कमीत कमी स्वयंपाक करायला लावतात किंवा काही. पण हा, मला ती काही करू देत नव्हती. पण मला अभ्यास करता करता जर मला अशी डुलकी आली, तर खुर्चीवर बसली राहायची. तर मला एक दिवस आठवते, ला असताना, की ती पोळ्या करता करायला चांगली जोरात झापड मारली माझ्या गालावर. तर ती सतत आठवत आहे. तर मला त्यांची खूप म्हणजे खूप तिच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो बा, सगळे बहीण भाऊ. हा. आणि बहीण भाऊ सगळे तिला आशीर्वाद देतात, आणि खूप तिच्याबद्दल खूप भावना होत्या. तर ही 12 वाजले असतील, पण मला 10च्या नंतर 10:15 वगैरे आली. पण तिच्याबद्दल नेहमी नेहमी मी तेच आठवते, ब्लेसिंग देत होती, ब्लेसिंग म्हणजे काय म्हणतात, फॉरगिव्हनेस वगैरे. हा, हा, तर मी हा. कुठे गेली मला माहितच नाही. असं खूप चालते, तिच्याबद्दल चालते. इमोशनल भावना. हा, एवढा असा खूप चालते, काही अनुभव हरकत आहे. नाही. चालते. म्हणजे हे देवच आहे ओपन ती. होणे, है ना, ह्या भावना ओपन होणे आणि त्याच्याप्रती आपण व्यक्त होणे, बस इतकंच महत्वाचं असते. आपोआप हा. सगळ्या गोष्टी हील होणं सुरू होऊन जाते.
कारण की छान ती आहे. व्यक्ती लॉट्स ऑफ समोर ब्लेसिंग्स. आपण बघत नाही तसं. हा हा थँक्यू हा हा हा. थँक्यू सर. ठीक. समोर असल्यानंतर बोलत नाही, पण आपल्या मनातून भावना जातात त्यांच्याबद्दल, बिलकुल माझ्यासाठी बिलकुल. एवढं केलं. तेच आहे. हा. तेच महत्वाचं आहे. मनातून भावना जाणे ह्याच महत्वाचं आहे. छान आहे. सर खूप लॉट्स ऑफ धन्यवाद ब्लेसिंग्स. सर, आपल्याला धन्यवाद, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. ब्लेस यू ऑल. निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, सगळ्यांना सुप्रभात. काल रात्रीचंही छान ब्लेसिंग झालं होतं. थोडस उशिरा जॉईन झालं ऍक्च्युली, एका दुसऱ्या याच्यात होतं आणि लक्षातच नाही राहिलं. मग लक्षात आल्यावर उशिरा जॉईन झालं आणि करता करताच एवढा गाढ झोपेत चालला गेलो आम्ही की काही रात्री तसंच फोन चालू होता. आणि मग नंतर आता सकाळीच एकदम जाग आली. सकाळचंही आता जे बसलो होतो तर बसल्यानंतर एक 5 मिनिटातच अशा गाढ याच्यात चालला गेलो की ज्यावेळेस आपलं एक याच्यावर आलं, मेडिटेशन सेळ झालं, एकदम थांबलं, तर त्याच वेळेस अचानक आपण कुठून बाहेर आलो का तसं आलं. आणि मी तेव्हाच एक म्हणणार होतो की दादा तुमचा आवाज नाही येत आहे, तर नंतर पुन्हा तुमचा झाला. आणि त्या मधात 2-3दा मला असं जाणवलं की आपल्याला धक्का लागलाय, काहीतरी आपण पडतोय का बसल्या बसल्या, असं 2-3दा फील झालं. हं. आणि छान डीप बरं. मध्ये गेल्याचे भावना. हा, बर. ते एकदा होऊन गेलं. 2-3दा एकदम असं करंट किंवा धक्का लागल्यासारखं. आणि तिथून मग आपण पुन्हा येतोय आणि पुन्हा चाललो होतो. 2-3दा हे गोष्टी झाल्यात ते. आणि तो प्रश्नच नव्हता. आपण मागच्या वेळेस बाबांबद्दल केलं, यावेळेस आईबद्दल केलं, तर त्या प्रत्येकाच्या भावना आहेतच, प्रत्येकाला ते ब्लेसिंग भेटलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एक्सप्रेशन जे आहे, आज सगळे लोक एक्सप्रेस होऊन राहिलेत, सगळे मोकळे होऊन राहिलेत आणि या माध्यमातून सगळ्यांना पुन्हा एकदा रिकॉलिंग होऊन राहिलंय. त्याला त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या आईबद्दल, आपल्या जवळच्या लोकांबद्दल जे जे काही व्यक्त होत आहेत, पुष्कळदा आपण समोरासमोर व्यक्त नाही होऊ शकत, परंतु कमीत कमी इथे आपण मनातल्या मनात व्यक्त होत आहे, ते महत्वाचं आहे. आणि त्याच भावना सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा काही कारणामुळे मधात काही क्लॅशेस आले असतील लोकांचे, ते सगळे दूर होतील. याबद्दल सगळ्यांना मी खूप 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 ब्लेसिंग, खूप खूप लव, खूप खूप ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू ग्रॅटिट्यूड सर. थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला. हा, मोरे सर, गुड मॉर्निंग. सर नमस्कार, गुड मॉर्निंग नमस्कार सर. सर. आईचा विषय काढला तर काय म्हणतात समजत नाही. शब्द काय तुम्ही जे ग्रॅटिट्यूड म्हणलात, फॉरगिव्हनेस म्हणलात, तर हे आई एक आईच असते. प्रमोशन त्याची आम्हाला कविता होती, आई एक नाव असतं, गजबजलेलं गाव असतंय. आई नसती तेव्हा आई नसती तेव्हा म्हणजे तिचं महत्व कळत नाही आपल्याला, नाही का. आई लंगड्याचा पाय असते, दुधावरची सई असते, अशी ती काहीतरी कविता होती ती. तर त्या आईचं महत्व ज्यावेळेस गेल्यावर नंतर कळतंय, नंतर ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण पूजा करीत नाही, तर तिला म्हणजे मानत नाही तर ठीक आहे सर. ओके सर, थँक्यू. ब्लेस यू सर, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. मी ती कविता केली Bless you कॉलेजमध्ये all. असताना, एक नाही का, आई एक म्हणजे आई रोपट्याकडे पाहून जेवण जगत होती. ती नर्सरीमध्ये काम करत होती, त्यावेळेस मी कविता लिहिली होती, कॉलेजमध्ये छापून आली ती नंतर. अच्छा. तेवढीच ती कविता टायटल काय आठवत नाही. आई एक रोपट्याकडे पाहून जीवन जगत होती, उन्हात अनात हिंडत होती, कंबर घागर होती पाण्याची, तो फक्त रोपट्याकडे पाहून जीवन जगत होती. म्हणजे कंपॅरिझन केलं होतं मी फॅमिलीचं आणि रोपट्याचं. ती नर्सरीमध्ये काम 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 करत होती, त्या उद्देशाने ती कविता होती. ठीक आहे, थँक्यू. छान सर. ब्लेस, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. खूप सुंदर सर. या भावना जितक्या व्यक्त होईल हळूहळू, आपली ऑरा आणि आपले इमोशन आपोआपच इतके क्लीन आणि इतके शुद्ध होणं सुरू होऊन जाते ना, की तुमच्या स्पर्शात म्हणजे तुमच्या ऑरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्याला फील करणं सुरू करेल हळूहळू. इथं बसलेला कोणीच व्यक्ती आताच नॉर्मल नाहीये, पण एका वर्षानंतर सांगतो तुमचा ऑरा इतका सुंदर होईल की जसं तुम्ही मला म्हणत आहे ना की दादा तुम्ही बसा, बोला, आमच्या घरी या, थोडा वेळ टाइम स्पेंड करायचा आहे,
आज बघा नाही नाही म्हणता म्हणता 17-18 लोक तयार झाले रिट्रीटला येण्यासाठी. हे सगळं काय आहे? तो एक जे प्युअर एनर्जीची एक जी भावना आहे ना ती मिळून राहिली. सेम असंच तुमच्या सोबत होणं सुरू होणार आहे. आणि ज्या वेळेस हे सुरू होईल ना त्यावेळेस तुम्ही बघा तुमचा ग्रुप, तुमची कम्युनिटी, तुमचे लोक किती प्रेम करण तुमच्यावर, म्हणजे सोडणार नाही, एका मिनिटासाठी सोडणार नाही ना. हा सगळ्यांचा ऑरा बनणार आहे. इथे जेवढे लोक आहे ना सगळ्यांचा बनणार आहे. हो मॅडम, काल लिहू माझा करू शकता तुम्ही. काल मित्र होता माझा भेटला गावाकडे डॉक्टर येतो ते हा. कमीच बोलतो कधी बी. ते काल मग विषय काढला, भावनिक विषय काढला, मग ते अर्धा घंटा 1 घंटा बोलत गेलो तो. हा. म्हणलं सोडून देणार म्हणलं तू काय भावानं तुला शिकवलं म्हणलं आतापर्यंत, त्याच्या पाय पड म्हणलं रोज जाऊन. हम्म. आहे की नाही? तू आहे म्हणून भाऊ आहे म्हणून तू आहेस म्हणलं, आहे की नाही? जर हो, बरोबर त्यांचं आहे. जमलं सर, तर आता आपला कोणता चालू आहे टॉपिक? आता आई झाली. हा, हो, हो. नेक्स्ट टॉपिक भाऊचा आहे, पुढचा शनिवार. बरोबर. ठीक आहे, ठीक. ठीक आहे. बहीण घ्यायचा होता मला, नंतर भाऊ घेणार होतो, पण नाही, आता बहीण अगोदर घ्या. भाऊ घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. ठीक आहे. भाऊ अरे नाही, शनिवारी तर आपण भाऊ नका घेऊ सध्या, नाही का? पण तिकडे असं शनिवारी नाही सर, पुढच्या शनिवारी हम्म. है ना, पुढच्या शनिवारी आपण टॉपिक घेऊ. तर त्यावेळेस त्यांना आवर्जून लिंक पाठवत जा. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो, थोडा बदल काही झाला पाहिजे, असतात नाही का? इमोशन्स तुम्ही जे क्लीन होऊन जाईल सगळे. हो, हो. ते म्हणजे रिलेशन नाही का, मी लहानपणापासून त्याच्या घरी शिकलो ना त्याच्यापाशी. म्हणजे शिकलो म्हणजे जाणं येणं खाणं पिणं तेच होतं. मी त्याचं स्ट्रगल पाहिलं होतं. वडील नव्हते त्यांना, वडील वारले होते. पण भावानंच त्याचं पूर्ण केलं. हा 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 पण ठीक आहे. यांनी थोडं हा बदलला. हा पण घरी गेलो तुम्हाला सांगते ते असं झालं तसं झालं. हा हा तर हा मी ठीक म्हणलो आहे. असं. ठीक आहे, ठीक आहे. लिंक देऊन दे जा, म्हणजे कसं होईल हम्म. ते रिमेंबरिंग होऊन, जर आपल्या एका ह्या मेडिटेशनमुळे त्यांचे जर इमोशन्स क्लिअर झाले, आणखी काय पाहिजे? ठीक आहे. हो नाही हो, आपल्याकडून आपण देऊन द्यायचं. हो, हो, ठीक आहे. बोलतो त्याला मी. हा, चालेल. ठीक आहे, लॉट्स thank ऑफ ब्लेसिंग्स. गुड मॉर्निंग दादा. हा, गुड मॉर्निंग. बोला. आजचं सेशन खूप छान होतं दादा. मी थँक्यू म्हणायचं शिकले होते, पण पाहिजे तिथं क्षमा करणे वगैरे या गोष्टी नव्हत्या माहिती मला. तर खूप छान माहिती होतीये. रात्रीचं पण सेशन अटेंड केलं आणि आत्ताचं पण. आणि आईला तर किती थँक्यू म्हणणार दादा, आई आईच असते. आणि आम्ही तर लेडीज आई झाल्यानंतर आम्हाला आई कळतेच. बरोबर. त्याच्यामुळे मी आई झाल्यापासूनच आईला थँक्यू म्हणणं, तिचा जो राग येत होता कशाईबद्दलही तो कमी झाला, तिचं प्रेम कळालं, सगळ्या गोष्टी कळाल्या. आमचे वडील एवढे प्रेमळ आहेत, ते आम्हाला कधीच रागवले, म्हणजे त्याच्यामुळे माझ्या हृदयात म्हणा किंवा मला वडिलांबद्दल आदर प्रेम खूप आहे. पण आई रागवते ना तर आई वाईट वाटते आपल्याला, पण आता ती वाटत नाही, कारण की आई आपल्या हितासाठी रागवते. हा त्याच्यामुळे आई कळाली. आणि हे जे तुम्ही सगळ्या नात्यांबद्दल घेणार आहेत ना, ते खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक. तर प्रत्येक याच्याबद्दल घ्या, आम्ही प्रत्येक याला थँक्यू म्हणू, जिथे सॉरी म्हणायचे तिथे सॉरी म्हणू. हम्म. बरोबर. चालेल. हा, याच्यामुळे नाते घट्ट होतील. आणि आपण जिथे तुम्ही म्हणता ना की याच्यात गुंतूनही बसायचं नाही आपल्याला, जिथे कट करायचे तिथे कट पण करता आलं पाहिजे आपल्याला. बरोबर. हा. चला, छान आहे. थँक्यू. सीमाच्या ब्लेसिंग कामी आल्या मला. मी आले या सेशन मध्ये. मी होतेच हो. तशीही. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मला नामस्मरणामुळेच अगोदरच मी केलेल्या चुका, अरे आपल्याला आपला नवरा किती प्रेम करतो ते कळत नाही, आपले मुलं आपल्यावर प्रेम करतात ते कळत नाही. पण हा, ह्या कशा सूक्ष्म गोष्टी असतात. तर बरोबर. जेव्हा एनर्जी तुम्ही म्हणता ना कनेक्ट होते, तेव्हाच कळतात. बरोबर. तर हा, मग माझ्यात एवढा बदल झाला होता की मी कधीही कुणी रागवलं ना तर मी जास्त कडक शब्दात न बोलता
सौम्य शब्दात बोलणे, सौम्यपणा येतो आपल्यामध्ये. बरोबर तर बरोबर खूप बदल सरांना नाही समजला, पण कसा असतो हा आंतरिक बदल आपल्यालाच समजतो, कारण की आपण कोणत्या लेवलला असतो आणि आपण कुठे चाललो हे आपल्याच लक्षात येतं. बरोबर. छान आहे. थँक्यू दादा, ते थँक्यू. होणारच आहे, ते होणारच आहे. नामस्मरण म्हणा किंवा कोणतीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणा, जेव्हा आपण करतो येस. तर त्याची ऊर्जा जर आपल्याला मिळत आहे, तर भगवंताचा स्पर्श जर आपल्याला होत आहे, तर आपण आपोआपच बदलू. आपल्याला बदलवण्याची गरज नाही, बदलवण्याची कारण की ते गरज त्याचे गुण आहे, आपले गुण नाही. ते आता नाही. नाही. ते त्यांचे गुण आहेत, जे आपल्यामध्ये उतरून राहिले, बरोबर. प्रगट होणारच आहे. पण हो सर. त्याला प्रगट करण्यासाठी कसं असते, रिमेंबरिंग करून देणं आवश्यक आहे. हे जे क्लास करून राहिलो मी, हे रिमेंबरिंग करून देत आहे. येस. आणि त्या रिमेंबरिंग मुळे कसं आपलं पुन्हा ते जे म्हटलं ना मी, जिकडे आपलं लक्ष जाईल तिकडे आपली ऊर्जा जाते. लक्ष तुमचं लावून देणारा तर व्यक्ती मिळाला पाहिजे ना. हो. आणि ह्या क्लासमुळे काय होते, तुमचं लक्ष जाते त्या ठिकाणी. अरे हा, मला अशाही प्रकारे ग्रॅटिट्यूड करता येते, अशा प्रकारे फॉरगिव्हनेस करणे आवश्यक आहे, अशा प्रकारे मी लव्हिंग एनर्जी, ब्लेसिंग्स मी देऊ शकतो कोणाला. सार काय आहे सगळ्याचा? देव कोणी बघितला? कोणच नाही. मूर्ती आहे, जे आहे ते आहे, ते परिकल्पना आहे आपल्या. आपणच निर्माण केलेलं तत्व आहे ते. का? कारण की आपली चेतना अशी आहे की आपण सूक्ष्मला पकडू शकत नाही, तर त्याला कुठेतरी आरोपित करतो. म्हणजे जसं मी काल त्या दिवशी जे ब्रेसलेट वगैरे बद्दल बोललो, की समोरच्या व्यक्तीला नाही कळून राहिलं की एनर्जी काय असते, तर बाबा एक काम कर, हे माळ घालून घे. हा ठीक आहे. आता धागा बांधून दिला हातात. अच्छा हा ठीक आहे, धागा आहे ना, मला प्रोटेक्शन आहे. आता प्रोटेक्शन अगोदरच होती त्याच्यावर, पण त्याचं लक्ष नसल्या कारणाने त्याला जाणीव करून द्यासाठी तो धागा बांधून दिला. तर त्याला असं वाटतं की आता आपल्याला देवाचं प्रोटेक्शन मिळालं. त्याच रूपात आपण भगवंत तसा नाही समजू शकत, तर आपण त्याला मूर्तीवर आरोपित करून त्याच्यावर ध्यान करतो, नाम स्मरण करतो, काही करतो. मूळ उद्देश काय आहे, त्याला समजणे. आपण त्या मूर्तीच्या थ्रू पण आशीर्वाद कोणाला मागत आहे? त्या मूर्तीला की देवाला? देवाला मागत आहे. म्हणजे कोणीतरी असं तत्व आहे जे मूर्तीच्या पण बाहेर आहे. मग पूर्ण हे चक्र जर फिरवलं, तर एक गोष्ट लक्षात येते की तो जर परमात्मा आहे, तो देव जो आहे त्याला जर आपण परमात्मा स्वरूप मानलं आणि मी आत्मा आहे, तर शास्त्र काय म्हणते की आत्माच परमात्मा आहे. मग सध्याच्या घडीमध्ये देव कोण आहे? आपणच आहे. आणि जर आपणच देव आहे, तर मी आणि माझं शरीर हे दोन जर अलग करून टाकले, तर माझ्याकडे पूर्ण ताकद आहे माझ्या शरीराला ब्लेस करासाठी. म्हणून तो त्या दिवशीचा टॉपिक होता, ब्लेस युअर सेल्फ. कोण करण ब्लेस? मीच करण. मी कोण? माझं परमात्मा स्वरूप, माझं हायर स्वरूप माझ्या शरीराला ब्लेस करण. आणि त्याच हायर कडे इतकी शक्ती आहे की तुमच्या परिवाराला, तुमच्या लेकरांना, तुमच्या नातेवाईकांना, सगळ्यांना तुम्ही ब्लेसिंग देऊ शकता. त्याच्याशी जुळणे आणि त्या ऊर्जेला आपल्यामध्ये उतरवणे, बस एवढंच काम आहे. आणि तेवढ्यासाठीच हे मेडिटेशन वगैरे हे सगळे प्रकार करावे लागते. एक वेळा जर ती जाणीव झाली तरी हो, माझ्यातच ती शक्ती आहे, थोडीशीच असेल, खूप मोठी नाही, थोडीशीच, तेवढीच वापरायची आपल्या क्षमतेनुसार. जसे जसे पडदे उघडत जाईल तशी ही शक्ती डेव्हलप होत जाईल, है ना? ते आपोआपच होत जाईल. मग चला, तर आपण आता आपलं सेशन क्लोज करू. सर्वजण माझ्यासोबत कनेक्ट आहेत, हे मेडिटेशन करत आहेत, तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, Lots of blessings. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. Lots of love and gratitude, lots of blessings for all of you. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. दादा, जाता जाता एक परत सांगते दादा, कारण सगळ्यांच्या साक्षीने सांगितलेलं कधी पण नोट राहील माझं तिथे तुमच्या जवळ. म्हणून सांगणं जरुरी आहे. मनात तर मी दिलंच आहे, ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस सगळं. पण आज मला माझे मिस्टर
एवढे प्रकर्षाने म्हणजे मी त्यांना आज दिले थँक्यू आणि ब्लेसिंग्स. चालते. कारण म्हणजे अ, एवढ्या वेळेस त्यांना म्हणूनही ते नेत नव्हते किंवा सोबत येत नव्हते. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं आवडत नाही, वेळही नसतो, त्यांचं बरोबर आहे. पण परवा मग इतक्या सहज त्यांनी मला की "लग्न आहे, तू जा, गाडी ड्रायव्हर घेऊन जा, तुम्ही लग्न अटेंड करा आणि शिर्डीला जा." बास मी एका पायावरती तयार. मला शिर्डीला जायला मिळतंय. आणि म्हणजे आज मी त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद दिले प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्ही म्हटले तसं पहिले हे नोट डाउन खूप कमी होत होतं ना हां, हां. किंवा ठीक आहे ते करतायत तर काय विशेष आहे, केलंच पाहिजे. आणि आता मग त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून त्यांना थँक दिले मी आज. खूप थँक दिले. ब्लेसिंग्स पण दिल्या आणि एक असं झालं दादा, की सगळे मग ज्या व्यक्ती ज्या पण कनेक्टेड आहे यांच्यामुळे असतील, आमच्या कामाच्या ठिकाणी असतील आणि ते सगळे मला आठवले. त्या सगळ्यांना मी ब्लेसिंग्स दिल्या आज. असं मला मुद्दाम आठवावं नाही लागलं कुणी. जे पण कनेक्टेड आहे आमच्याशी बरेचसे जे क्लोज आहेत. इतके मनापासून आठवले ना दादा. खूप सगळ्यांना ब्लेसिंग्स, खूप धन्यवाद आणि सगळं दिलं. हे सगळं तुमच्यामुळे होतंय दादा. इतकं सगळं सहज होतंय आणि तो आनंद येतोय त्यात. विशेष म्हणजे तो आनंद आपल्याला फील होतोय. हे मला खूप छान वाटत आहे, की त्या ब्लेसिंग त्यांना देतोय म्हणजे आपण त्यांच्यासाठी काही नाही करत आहे. आपल्याला आनंद फील होतोय तो. हे जास्त महत्वाचं होतं मला. आज ते जाणवलं. हां, बस त्यासाठी थँक दादा. म्हणजे कधी त्यांनी बघितलं रेकॉर्डिंग तर त्यांना लक्षात येईल बाबा माझी बायको मला थँक म्हटली. छान आहे. येईल, येईल. तोही दिवस येईल. येईल. येस दादा तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या ब्लेसिंग्सने बस तो यावा. आणि नारायण सर म्हटले तसंच, ते तसं काही नाहीये. त्या पळीमुळेच आपण आहे. आमटीची चव पण आपल्याला कळते तसं त्यांना पण कळणार एक दिवस. ते होणार, होणार. सीमा, मी येस, आणि थँक दाजी यू दादा. सांगतो ना विनोदरावला. मी आणि दाजी सांगतो विनोदरावला, सीमा थँक म्हटली तुम्हाला म्हणून. येस, येस. थँक यू. येस, खूप थँक दादा. सेशन क्लोज करू आपण आता. येस. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ